सो हॅलो मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा क्रॉपबद्दल ज्याला व्हाईट गोल्ड देखील म्हणलं जातं, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द किंग ऑफ ॲप्रायझल फायबर. तर असा जो क्रॉप आहे त्याला कोणता आहे तो? सो दॅट इज द कॉटन क्रॉप. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज द व्हाईट गोल्ड. काय म्हणतात या क्रॉपला? व्हाईट गोल्ड. ओके, इट इज कॉल्ड ॲज व्हाईट गोल्ड. हे नोट करून घ्या. एक्झामला हा पहिलाच स्टेटमेंट मी जो सांगतोय हा तुम्हाला क्वेश्चन म्हणून येऊ शकतो की विच ऑफ द क्रॉप इज कॉल्ड एज द व्हाईट गोल्ड. सो दॅट इज द कॉटन क्रॉप. ओके, आणि त्यासोबतच एक अजून याला आपण म्हणतो दॅट इज द किंग ऑफ अप्रायझल फायबर. जे की आपण क्लोथ्स वगैरे बनवतो त्याचा जो की किंग जर आपण म्हणायचं झाला तर तो कोणता आहे? दॅट इज द फायबर क्रॉप, तो आहे कॉटन. सो किंग ऑफ फायबर्स दॅट इज कॉटन आणि व्हाईट गोल्ड दॅट इज ऑल्सो कॉटन. नोट करून घ्या. हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली स्टेटमेंटमध्ये एक्झामसाठी येऊ शकतात. ओके, आता याचं पाहायला गेलं या कॉटन क्रॉपचं जे काही सायंटिफिक नेम आहे त्याला आपण गॉसिपियम स्पीसीजमध्ये आपण त्याला कन्सिडर करतो आणि त्याची फॅमिली आहे मालवेसी. बऱ्याचदा फॅमिलीवरती पण क्वेश्चन आलेला आहे. सो द फॅमिली ऑफ कॉटन इज मालवेसी. ओके, त्यासोबतच जर का आपण याच्यामध्ये बघितलं वन बेल ऑफ कॉटन जो आहे, वन बेल कॉटन, याचं पण त्या ठिकाणी एक्झामला येऊ शकतं. वन बेल कॉटन म्हणजे किती असतो याचं वेट? दॅट इज 170 kg. ओके, 170 kg वन बेल कॉटनचा वेट आहे. ओके, आणि एक दुसरा एक आहे वन बेल ऑफ ज्यूट क्रॉप. ओके, वन बेल ऑफ ज्यूट क्रॉप, तर तो किती असतो? दॅट इज 180 kg ज्यूट. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यूटसाठी जर बेल विचारला तर दॅट इज 180 kg आणि जर कॉटनसाठी विचारला तर दॅट इज 170 kg. त्यामुळे हे दोन क्वेश्चन जे आहेत हे पण बऱ्याचदा एक्झाम्सला आलेले आहेत. सो दिस इज इम्पॉर्टंट, नोट इट डाऊन. सो हे बघा, हे जे आहेत हे कॉटनचं प्लांट आपल्याला माहितीच आहे, राईट. याच्यामध्ये बघा तुम्हाला येल्लो कलरचे त्या ठिकाणी पहिले फ्लावर्स दिसतात आणि जसे की फ्लावर्स एकदा आल्यानंतर जे येलो कलरचे असतात त्याच्यानंतर ते फर्टिलाइज झाले की त्याच्यानंतर त्याचा कलर कसा होतो? इट टर्न्स टू पिंकिश कलर, राईट. आणि ते पिंकिश कलर एकदा फ्लावरचा झाला की त्याच्यानंतर तिथे एक बॉल तयार होणार आणि तो बॉल नंतर फुटल्यानंतर त्याचं काय तयार होणार? जे की सीड असेल त्या सीडच्या वरती जे की फायबर्स येतात त्याचा आपण यूज करतो फॉर दी कमर्शियल पर्पज, राईट. आणि मध्ये जी सीड आहे तर त्याला आपण वेगळं एक्स्ट्रॅक्ट करतो, राईट, बाय द प्रोसेस कॉल्ड डी लिंटिंग. लिंटला आपण सेपरेट करतो फ्रॉम द सीड, त्या प्रोसेसला म्हणतो आपण डी लिंटिंग प्रोसेस. आता याच्यामध्ये अजून दोन इम्पॉर्टंट टर्म्स आहेत या क्रॉपबद्दल, तुम्हाला वेळोवेळी येतील. पहिला आहे कॉटन सीड आणि दुसरा आहे सीड कॉटन. ठीक आहे, तर याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे कारण की या दोन्ही वेगवेगळ्या टर्म्स आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की नंतरचा येणारा वर्ड कोणता आहे. ठीक आहे, नंतर येणारा वर्ड कोणता आहे? तर आता बघा इथे दिले कॉटन सीड. ओके, तर नंतर येणारा वर्ड कोणता आहे? सीड. ठीक आहे, सीड म्हणजे काय? फक्त इथे काय आहे? सीड ऑफ कॉटन. सीड ऑफ कॉटन याला काय म्हणतात? कॉटन सीड म्हणतात. ओके, म्हणजे फक्त जर का बी त्यांनी काढून ठेवलेली असेल तर आपण म्हणणार कॉटन सीड. आणि सीड कॉटन जर विचारला, ठीक आहे, तर सीड कॉटन म्हणजे काय? आता हा आहे कॉटन आणि पण कॉटन तर आहे पण तो कसा आहे? सीडच्या सोबत आहे. म्हणजे की कॉटन विथ इट्स सीड, त्याला आपण म्हणतो सीड कॉटन. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादा बोंड असतो, राईट, हे असं बोंड एखादं जे आपल्या झाडावरती त्या ठिकाणी बोंड त्या ठिकाणी असतं, याच्यामध्ये काय असतो? फ्लफी असा जो कापूस असतो आणि त्याच्यामध्ये काय असतात? बिया पण असतात, राईट, सीड असतात. तर हा आपण जेव्हा काढतो तर ऑफकोर्स तो जो कॉटन आहे कॉटनसोबत बिया पण निघतात, राईट, तर त्याला म्हणणार सीड कॉटन. त्याला काय म्हणतो आपण? त्याला आपण म्हणतो सीड कॉटन, कारण तो कॉटन आहे ज्याच्यामध्ये सीड पण आहे, राईट. सो कॉटन विथ इट्स फज इट्स कॉल्ड सीड कॉटन. आणि फक्त जे सीड असतं जे की सेपरेट केलेलं आहे आपण कॉटनपासून, तर त्याला आपण म्हणतो कॉटन सीड. ओके, त्यानंतर आता बघा इथं हे जे दिलेलं आहे की जे ग्रोथ स्टेजेस असतात कॉटन क्रॉपमध्ये हे कसे आहेत? तर फर्स्ट डे इथे बघा सीड त्या ठिकाणी आपण काय करतो की सोईंग केलेली आहे. आफ्टर 5 to 10 डेजपर्यंत सीडलिंगचं त्या ठिकाणी इमर्जन्स होतं टू लीफ स्टेजला. त्यानंतर 40 ते 50 दिवसाने फ्लावर बर्ड्स त्या ठिकाणी काय होतात? सुरुवात होऊन जाते की फ्लावर बर्ड्स तयार व्हायला सुरुवात होणार, राईट. तर फ्लावर बर्ड्स जे असतात याला काय म्हणतात? स्क्वेअर म्हणतात. ओके,
स्क्वेअर, राईट. तर स्क्वेअर काय आहे, जे काही बर्ड असेल, फ्लावर बर्ड इन कॉटन इज कॉल्ड ॲज स्क्वेअर. हे पण इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी, नोट करून घ्या. येऊ शकतं की जे की फ्लावर बर्ड आहे कॉटनमध्ये त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात स्क्वेअर. ओके. त्यानंतर आफ्टर 80 days इथे काय होतं, फ्लावरिंग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती स्टार्ट होऊन जाते. देन 100 daysच्या नंतर जर बघितलं तर कॉटन बॉल्स जे असतात ते फिलिंग व्हायला सुरुवात होऊन जाते. आफ्टर 160 days कॉटन बॉल्स काय होतं, हळूहळू ओपनिंग व्हायला सुरुवात होते. नोव्हेंबर डिसेंबर मंथमध्ये याची ओपनिंग होऊन जाते आणि त्यानंतर हार्वेस्टिंगसाठी पूर्णपणे कॉटन रेडी असतो. साधारणपणे 2 ते 3 पिकिंग्समध्ये पूर्ण कॉटन जो आहे हा हँडपिक केला जातो. आणि हँडपिक जो कॉटन असतो, हँडपिक्ड कॉटन हा कसा आहे, इट इज मोर प्रेफरेबल असतो कम्पेअर्ड टू द मशीनने पिकिंग केलेल्या कॉटनपेक्षा. हँडपिक कॉटन हा जास्त प्रेफर्ड असतो फॉर इंडस्ट्री, कारण की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा नसतो. कचऱ्याचं जे काही प्रमाण असतं ते मशीनने पिक केलेल्या कॉटनमध्ये जास्त येतं, राईट. त्याच्यामुळे इट क्रिएट्स प्रॉब्लेम. दॅट्स वाय हँडपिक कॉटन इज मच प्रेफर्ड इन कॉटन. सो आता बघा इथे काही आपल्याला यांनी या स्टेजेस दाखवलेले आहेत की आता सगळ्यात पहिले बघा, नॅचरल जे की कॉटन सीड्स असतात ते ऑफकोर्स असे असणार आहेत, राईट, की ज्याच्यावरचं आपण लिंट त्या ठिकाणी काढून घेतलं आहे. त्याच्यानंतर या कॉटन सीडलिंग त्या ठिकाणी 2 लीफ स्टेज बघा आता हळूहळू डेव्हलप होताना अशी दिसेल, राईट. इट इज अ डायकॉट, राईट. त्याच्यानंतर आता याचे बड जर का बघितलं, कॉटन बड, तर हा जो असतो तर याला काय म्हणतात, दिस इज कॉल्ड एज स्क्वेअरिंग, राईट. हा काय आहे, याला स्क्वेअरिंग स्टेज म्हणले जाते. कारण की एक प्रकारचं जे की त्याचं बोंड असतं ते कसं असतं, एक पिरॅमिडल शेपचं त्या ठिकाणी त्याचं बोंड तयार होतं, त्यामुळे याला स्क्वेअरिंग असं म्हणतात, राईट. फ्लावर बर्डला काय म्हणतात, स्क्वेअरिंग. देन इथे कॉटनचं ब्लॉसम स्टेज दिलं आहे बघा. सगळ्यात पहिले कॉटनचं फ्लावर त्या ठिकाणी तुम्हाला प्लांटवरती येल्लो दिसणार, राईट, जेव्हा ते त्या ठिकाणी ब्लूम होणार. जसं की त्याचं फर्टिलायझेशन झालं की त्याचा कलर हळूहळू चेंज होणार टू द पिंकिश कलर. ओके, बघा इकडे चेंज झाला पिंकिश कलरला. त्याच्यानंतर पुढे चालून तो पिंक झाल्यानंतर ते फर्टिलाइज झालेला आहे, तर त्याचा असा हा बोंड तयार होणार, राईट. त्याच्यानंतर आफ्टर गुड मॅच्युअर स्टेज, जेव्हा सीड्स वगैरे पूर्ण तयार होतात तेव्हा तो काय होतो, तो बोंड फुटतो, राईट. इट बर्स्ट आउट आणि एकदा ड्राय झाला की त्यावेळेस दिस इज रेडी फॉर द पिकिंग ऑफ कॉटन. So cotton is one of the oldest and most important commercial crops of the world, which forms the most important fiber crop. इंडियामध्ये जे की ब्रिटिश रूल त्या ठिकाणी आला होता, राईट. वी हॅड द ब्रिटिश रूल बिफोर 1947. तर जो की ब्रिटिश रूल इंडियामध्ये आला होता, तर त्याच्या मागचं त्यांचा एक जो बिझनेस करण्याचा जो प्रमुख हेतू होता, राईट. ईस्ट इंडिया कंपनी जी होती, राईट, ईस्ट इंडिया कंपनी जी ब्रिटिश कंपनी होती, तर या ब्रिटिश रूलचा जो काही जो काही इश्यू होता, त्यांनी काय सांगितलं होतं, इंडियन फार्मर्सला कॉटन अँड इंडिगोचं कल्टिवेशन करा मोठ्या प्रमाणावरती, राईट. कारण की कॉटन ते काय करायचे, इंडियामधनं रॉ कॉटन घ्यायचे आणि तो एक्सपोर्ट करायचे फॉर द प्रिपरेशन ऑफ क्लोथ्स. भारतातनं कापूस घेऊन जायचे, राईट, इंडियामधून रॉ कॉटन घेऊन जायचे युरोपला, त्याच्यापासून कपडे तयार करायचे आणि ते क्लोथ्स वापस इंडियामध्ये आणून आपल्यालाच विकायचे महागड्या किमतीमध्ये, राईट. सो दिस वॉज द इम्पेरियल रूल ऑफ ब्रिटिश. तर एकंदरीत जे वेगवेगळे क्रॉप्स असतात तर त्यांचं खूप जास्त महत्त्व आहे. हिस्टॉरिकल पण त्याचा रेफरन्स खूप आहे. जसं की सिल्कचं पण जर का तुम्ही महत्त्व जर बघितलं तर सिल्क जे आहे त्याचं महत्त्व ते रिलेटेड आहे चायनाच्या रूलसोबत आहे. त्याच्यानंतर कॉटनचं जे आहे, कॉटन आणि स्पायसेस आहे, इंडिगो आहे, याचं ब्रिटिश रूलशी रिलेटेड आहे इन इंडिया. आणि ज्यूटचं जे आहे, ज्यूट क्रॉपमध्ये पण एक आहे की इंडिया अँड पाकिस्तान हे जे 2 देश बनले, तर याच्या मागचा एक जो स्टान्स होता, ब्रिटिशांनी हे 2 देश का घडवले, तर त्याच्या मागचा एक स्टान्स होता की ज्यूट क्रॉप याचा पण एक खूप मेजर रोल होता. कारण की ज्यूट क्रॉप इज अ मेजर क्रॉप जो की इकॉनॉमिकल रोल प्ले करू शकतो उद्या देशाला स्ट्रॉंग करण्यासाठी, राईट. त्याच्यामुळे जे की ज्यूट क्रॉप एवढा महत्त्वाचा क्रॉप होता इन द रिजन ऑफ बांगलादेश. आजचा जो काही बांगलादेश आहे, ज्याला पहिले ईस्ट पाकिस्तान म्हणायचे, ईस्ट पाकिस्तान,
राईट. 1971च्या वॉरनंतर त्याला काय झालं, बांगलादेश नाव देण्यात आलं. तर पहिले तो ईस्ट पाकिस्तान होता. तर इंडियाची फाळणी याच्यासाठी केली कारण तो जो रिजन होता बांगलादेशचा, बांगलादेश असेल किंवा बंगाल असेल, बेसिकली आपण ज्याला म्हणतो आज आपण वेस्ट बेंगॉल म्हणतो, ईस्ट बेंगॉल म्हणजे बांगलादेश झाला, राईट. वेस्ट बेंगॉल आपल्याकडे आला. तर तो जो रिजन आहे तर तिथं ज्यूटचं इतक्या मोठ्या प्रमाणावरती कल्टिवेशन होतं, काय क्लायमॅटिक वाईज इतकं सुटेबल आहे, फायबर प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप जास्त इकॉनॉमिकल तो रिजन आहे, की तो जर का पूर्णपणे इंडियाच्या हातात जर ती जमीन असती तर हा देश उद्या खूप जास्त एम्पावर्ड नको व्हायला, जे की वेस्टर्न कंट्रीजला खूप जास्त डॉमिनेट करेल. म्हणून एक प्रकारे ते पण एक मेजर रिझन होतं की वाय दे हॅड स्प्लिटेड इंडिया इंटू 2 पार्ट्स, राईट. त्यामुळे स्वातंत्र्य तर दिलं, पण आपल्याला कसं दिलं आहे, स्प्लिट करून त्यांनी दिलं आहे, आपली ताकद जी आहे ती डिवाईड केली, राईट. त्याच्यामुळे बांगलादेश पण 1971ला हा जो देश फॉर्म झाला, याच्या मागे पण तोच जो क्रॉप होता त्याचा एक मेजर रोल होता, दॅट इज द ज्यूट क्रॉप. तर त्यामुळे वेगवेगळ्या क्रॉप्सचं जे आहे इकॉनॉमिकल महत्त्व खूप असतं. सिमिलरली आज देखील आपण जर बघितलं तर शुगर केन हा जो क्रॉप आहे हा महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो, राईट. पश्चिम महाराष्ट्राचा शुगर केन हा क्रॉप एक पॉलिटिकल क्रॉप म्हणून याला ओळखलं जातं. सो गेटिंग बॅक टू अ पॉईंट की कॉटन जी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री ऑफ इंडिया. फायबर ऑब्टेन्ड फ्रॉम द सीड इज यूज फॉर व्हरायटी ऑफ पर्पजेस. But major use of the fiber is in manufacturing of textiles which provides clothing to the mankind, right. So ever since the dawn of the civilization, जेव्हापासून सिव्हिलायझेशन चालू झालं आहे, तर कॉटन जो आहे इट हॅज सर्व्ड द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग द नीड फॉर क्लोथ्स, राईट. फायबर म्हणून ते आपल्याला कामा येतं. त्यामुळे त्याचं जे आहे किंग ऑफ फायबर त्याला म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हाईट गोल्ड, राईट. हे नोट करून घ्या. इट इज कॉल्ड एज किंग ऑफ फायबर अँड द व्हाईट गोल्ड. कॉटन जे आहे इट इज ऑल्सो यूज फॉर सेव्हरल पर्पजेस लाईक मेकिंग थ्रेड्स, मेकिंग अदर फायबर्स, किंवा याच्यामधनं ऑइल पण त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट केलं जातं फ्रॉम द कॉटन सीड. आणि याच्यामधलं ऑइल कंटेंट पण नोट करून घ्या, दॅट इज 15 to 25%. पण हे जे ऑइल आहे हे कसं आहे, कन्झम्पशनसाठी वापरल्या जात नाही, ठीक आहे, नॉट कन्झ्युम्ड, ओके. हे कुठल्याही प्रकारे आपण ह्युमन कन्झम्पशनसाठी वापरत नाही. याला पेंट्स, वार्निश वगैरे त्याच्यामध्ये यूज केलं जातं. सो कॉटन सीड केक जो असेल, राईट, तर कॉटन सीड केक जो आहे आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल इज अ गुड ऑर्गॅनिक मॅन्युअर, ज्याच्यामध्ये 6.4% नायट्रोजन आहे, 2.9% P2O5, 2.2% K2 आहे, राईट. त्यामुळे कॉटन जो सीड केक आहे त्याला ॲज अ ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून पण यूज केलं जातं. अलॉंग विथ इट याला आपण ही जी आहे तर याला ढेप जो आहे, आपण याला काय म्हणतो, ढेप म्हणतो, राईट, मराठीमध्ये. तर ही जे ढेप आहे इट इज यूज्ड फॉर फीडिंग द काऊज, राईट. जे की आपले म्हशी असतील, गाई असतील, त्यांना आपण हे जे सरकी आहे किंवा हे जे ढेप आहे ही आपण खाऊ घालतो, कारण की याच्यामुळे काय होतं, जे मिल्क प्रोडक्शन आहे ते मोठ्या प्रमाणावर ते देखील वाढतं. सो कॉटन सीड अँड पल्प जे आहे ऑब्टेन ड्युरिंग द ऑइल एक्स्ट्रॅक्शन अँड कॉटन मिल आर द गुड कॉन्सन्ट्रेटेड फीड फॉर द कॅटल. क्लायमॅटिक कंडिशन जर का या क्रॉपच्या आपण बघितल्या तर इट रिक्वायर्स अ वॉर्म सीझन, राईट. याचं टेम्परेचर साधारणपणे याला 18 डिग्री सेल्सिअस ते 21 डिग्री सेल्सिअस जे आहे, दिस इज द मोस्ट 18 ते 38, जस्ट अ मिनिट, 18 ते 38, 38, ओके. 18 to 38 डिग्री सेल्सिअस इज द मोस्ट सुटेबल टेम्परेचर. त्याच्यानंतर याचं जे की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज येते, त्यासाठी जर बघितलं आपण तर 21 ते 27 डिग्री सेल्सिअस ही सुटेबल टेम्परेचर आहे, ओके. सॉईल पी एच साधारणपणे सॉईलचं जे की पी एच आहे तर ते 5.5 to 8.5, अ वाईड रेंज ऑफ सॉईल पी एच इज सुटेबल फॉर दिस क्रॉप. त्यातले त्यात ब्लॅक कॉटन सॉईल जे आहेत दीज आर मोस्ट सुटेबल, ब्लॅक कॉटन सॉइल्स. सो इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप विच थ्राइव्स इन हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. हीट लविंग आहे, सन लविंग क्रॉप आहे. सो दॅट्स अ हेलिओफाईट प्लांट. हेलिओ म्हणजे काय, सन, तर सन लविंग प्लांट त्या ठिकाणी हे आहे. सो अ डेली मिनिमम टेम्परेचर जे आहे 16 डिग्री सेल्सिअसचं कमीत कमी लागेल फॉर जर्मिनेशन अँड 21 to 27 फॉर प्रॉपर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. इट कॅन टॉलरेट टेम्परेचर ॲज हाय ॲज 43 डिग्री सेल्सिअस पण टॉलरेट करू शकतं, बट डज नॉट डू वेल इन टेम्परेचर फॉल्स बिलो 21 डिग्री. तर याला खूप जास्त थंडी जर असेल तर क्रॉप काय होतं, इट गिव्ज अ स्टंटेड ग्रोथ. त्याच्यामुळे ग्रोथ जी आहे ती स्टॉप होऊन जाते वेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 21 डिग्री सेल्सिअस. सो ड्युरिंग द फ्रुटिंग फेज डे टेम्परेचर जे आहे इट रेंजेस फ्रॉम 27 to 30 डिग्री सेल्सिअस, आणि कूल नाईट जे आहे तर त्या नेसेसरी फॉर द फ्रुटिंग,
ऑफ कॉटन. आता याच्यामधलं जर सॉइल्स बघितलं तर डीप रूटेड क्रॉप आहे, राईट, कारण की याचं रूट कसं आहे, इट इज अ टॅप रूट. ओके, तर कॉटनचं रूट कसं आहे, दॅट इज अ टॅप रूट, त्यामुळे डीप रूटेड क्रॉप आहे. सो याचं टॅप रूट एक्सटेंड्स अप टू 250 सेंटीमीटर डीपपर्यंत पण जातं. फॉर रूट पेनिट्रेशन आणि डेव्हलपमेंटसाठी त्याला काय आहे, चांगली त्या ठिकाणी डीप सॉईल असणं गरजेची आहे. सो गुड वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी असणं सॉईलची एक गरजेची आहे, कारण की कॉटन मोस्टली रेनफीड कंडिशनमध्ये जास्त करून कल्टिवेट केला जातो. त्यानंतर इट इज वेल ड्रेन अँड वेल एरेटेड सॉईल पण असली पाहिजे. सिन्स द क्रॉप इज सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉगिंग, या क्रॉपला वॉटर लॉगिंग चालत नाही. ओके, जर का खूप जास्त पाऊस झाला तर जे क्रॉप आहे तर त्याचं तुम्हाला लगेच सिम्टम दिसायला लागतात, कारण की याचे पानं जे ते पिवळे पडायला स्टार्ट होतं, राईट. सो क्रॉप कॅन टॉलरेट pH जे मी आत्ताच पहिले सांगितलं 5.5 to 8.5 सॉईल pH त्याला लागतो. आता लँड प्रिपरेशन ऑफकोर्स प्रत्येक क्रॉपचं सारखंच आहे. एकदम शॉर्टमध्ये सांगतो, 2 to 3 त्या ठिकाणी आपण काय करतो, डीप फ्लोईंग त्याला असणं गरजेचे आहे. गुड अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर्स गरजेचे आहे. एक चांगलं सीडबेड प्रिपेरेशन जे आहे ते गरजेचं आहे. खूप क्लॉडी सरफेस नसला पाहिजे. टाईम ऑफ सोईंग जर म्हणायचं झालं तर कॉटन जे आहे, सो इट कॅन बी सोन इन मोस्टली खरीफ सीझनमध्ये याला आपण काय करतो, सो करतो इन द मंथ ऑफ मे जून. हा त्याचा मोस्ट आयडियल फेज आहे फॉर द सोईंग ऑफ दिस क्रॉप. एप्रिल मेमध्ये त्या ठिकाणी नॉर्थ इंडियामध्ये लावल्या जातात. ओके, आणि साऊथमध्ये आपल्याकडे मे जूनमध्ये लावतात महाराष्ट्रामध्ये. सो हाय यील्डिंग व्हरायटीज जर बघितल्या तर 10 to 15 kg पर हेक्टर जो आहे, तर हा त्याचा काय राहील, सीड रेट राहील. हायब्रिड्समध्ये 2.5 to 3 kg पर हेक्टर आहे. त्यानंतर स्पेसिंग जे आहे तर 45 to 60 सेंटीमीटर इंटू 15 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये जर बघितलं तर स्पेसिंग जे आहेत या मोठ्या प्रमाणावरती काय करतात, व्हॅरी करतात इन कॉटन, कारण की याच्यामध्ये काय आहे, इम्प्रूव्ड व्हरायटीज पण आहेत, राईट. त्याच्यानंतर हायब्रिड व्हरायटीज पण आहेत. बीटी कॉटन एक वेगळा टाईप पडतो याच्यामध्ये अजून, राईट. हायब्रिडमधलाच टाईप आहे बीटी, पण तो एक वेगळा त्या ठिकाणी पडेल, राईट. आणि एक नॉर्मल जे की लोकल व्हरायटीज जे आपले असतात, लोकल व्हरायटीज ह्या वेगळ्या पडतात, ठीक आहे, देसी कॉटन ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे यांची जी स्पेसिंग आहे ही मोठ्या प्रमाणावरती व्हॅरी करते. जवळपास हायब्रिडमध्ये जर बघितलं तर 1.2 मीटर बाय 1.2 मीटरपर्यंत स्पेसिंग पण जाते. आणि इकडे इम्प्रूव्ड व्हरायटी लोकल देसी व्हरायटीज असतील तर या जवळपास 45 बाय 45 सेंटीमीटर पण चालतात, 60 बाय 60 सेंटीमीटर पण चालतात. तर इकडे जे आहे लोकल व्हरायटीजची स्पेसिंग कमी आहे. मेथड ऑफ सोईंग जर बघितली तर सीड ड्रिलने केल्या जातं, किंवा डिबलिंग जी आहे ही मोस्टली हायब्रिड्समध्ये फॉलो केल्या जाते इन द कॉटन क्रॉप. ओके, जवळपास नंबर ऑफ सीडलिंग जे आहेत पर हिल 2 त्या ठिकाणी आपण सीड्स टाकतो फॉर लोकल व्हरायटीज. हायब्रिड असेल तर एकच सीड आपण तिथे टाकतो. सीड ट्रीटमेंटच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर द मोस्ट ऑफ द कॉटन व्हरायटीज आर पर्टिक्युलरली ऑफ अमेरिकन टाईपचा जो काही कॉटन आहे, कवर्ड बाय अ शॉर्ट फायबर कॉल्ड द फज. तर ही त्या ठिकाणी आपण याची सीड ट्रीटमेंट जी आहे, तर कुठलाही बी बघा, एक प्रकारे बीवरचं आपण जेव्हा कधी फायबर काढलं तरीसुद्धा त्याला काहीशी असे केस त्या ठिकाणी राहतात, तर याला काय म्हणतात, त्याला म्हणतात फज. आणि या फजचा प्रॉब्लेम असा असतो की ते जर आपण खूप साऱ्या सीड सोबत ठेवल्या तर त्या सीड एक दुसऱ्याला चिपकतात, सेपरेट लवकर होत नाही. त्याच्यामुळे आपण सोईंगच्या वेळेला आपल्याला ते अडचण देऊ शकतात, राईट, कारण की सेपरेट करायला मग खूप वेळ जाईल, राईट. आता इथे बघा, इथे या सगळ्या सीड सेपरेट केल्या, पण त्याच्यावरती कसं आहे, फज आहे, त्याच्यामुळे त्या एक दुसऱ्याला चिपकून राहतात. त्याच्यामुळे आपल्याला याला काय आहे तर ॲसिडचा वापर करावा लागतो, राईट. ॲसिडचा आपण इथे वापर करतो तो फज त्या ठिकाणी काढण्यासाठी. तर अशा वेळेला H2SO4चा वापर केला जातो इन डिलिंटिंग प्रोसिजर. डिलिंटिंगमध्ये आपण काय करतो, H2SO4चा वापर करतो, दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड. आणि त्याचा जर रेशो बघितला, ॲसिड टू सीडचा जर का रेशो बघितला तर तो असतो 1:10. हे पण त्या ठिकाणी नोट करून ठेवा, द रेशो इज 1:10. सो आता हे जे फज असतं, इट ऑल्सो इंटरफिअर्स विथ द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय द सीड. आणि त्याच्यामुळे काय होतं, डिले काय करतं, जर्मिनेशनला डिले करतं, राईट. त्याच्यामुळे आपण याला काय करतो, H2SO4चे त्या ठिकाणी आपण डिलिंटिंगचे याला प्रोसिजर करतो आणि वी रिमूव्ह द फज, राईट. फज रिमूव्ह केला जातो, कारण की या ॲसिडमुळे काय होतं, तो फज काय करतो, पूर्णपणे आपण त्याला बर्नआउट करून देतो, राईट. सो इथे बघा दिलं आहे की द H2SO4 इज पोर्ड ऑन द सीड अँड सायमल्टेनियसली
काय केलं जातं, वॉश द सीड विथ द फ्रेश वॉटर. आता फक्त ॲसिडने धुतल्यावर त्याला तसंच जर ठेवलं तर सीड जे आहे ते खराब पण होऊ शकतं, राईट. कारण की ते काय करतं, बर्निंग ॲक्शन एक प्रकारे क्रिएट करतं, राईट. त्याच्यामुळे एकदा H2SO4ने वरचं फज मेलं की लगेच काय करतो आपण त्याला, त्या सीडला आपण फ्रेश वॉटरनी पण धुवून काढतो, फॉलोड बाय द लाईम वॉटर अगेन विथ द फ्रेश वॉटर टू न्यूट्रलाइज द ॲसिड रेसिड्यूज, राईट. तर जे फज आहे इट विल गेट बर्न अँड इमिडिएटली 3 ते 4 वेळा आपण त्याला पाण्याने धुतलं, वाळवलं की साधारणपणे या प्रोसिजरला आपण म्हणतो डिलिंटिंग इन कॉटन. सो डिलिंटिंग कॅन बी डन मेकॅनिकली इन कॉटन गिनिंग और केमिकली और द सीड इज रब्ड विथ मड. आता जुन्या काळामध्ये पहिले केमिकल नव्हते वापरत, तर मड असेल किंवा मग त्या ठिकाणी फ्रेश कावडंग त्या ठिकाणी मातीसोबत मिक्स करून त्याच्यावरती कोट करायचे, त्याच्यामुळे पण ते फज जे आहे ते काय करायचं, चिपकून जायचं, राईट. So by this treatment the fuzz on individual seeds become pasted on the seed itself and the seed no longer cling to each other. याच्यामधले एक जर गॅप फिलिंग आणि थिनिंग आपण बघायचं झालं तर खूप महत्त्वाची त्या ठिकाणी ऑपरेशन आहे, कारण की ऑलरेडी याचं जे की स्पेसिंग आहे हे कसं आहे, वी हॅव द वाईड स्पेसिंग. त्यातल्या त्यात हायब्रिड्स असतील, BT कॉटन असेल तर खूप वाईड स्पेसिंग असतो, त्यामुळे गॅप फिलिंग करणं ही खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप जास्त जर का प्लांट पॉप्युलेशन झाली तर थिनिंग देखील करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, राईट. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ कॉटन. आता याच्यामधलं प्रमुख जर आपण क्लासिफिकेशन बघितले तर आपल्याला 4 स्पीसीज जे आहेत त्या कॉटनमध्ये बघायला मिळतात इन गॉसिपियम, राईट. गॉसिपियमचे किती आहेत, 4 स्पीसीज आपल्याला बघायला मिळतात. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ओके. त्यामुळे क्लासिफिकेशन ऑफ कॉटन व्यवस्थित नोट करा. गॉसिपियम हिरसुटम एक आहे, गॉसिपियम आर्बोरियम आहे, गॉसिपियम हर्बेशियम आणि गॉसिपियम बार्बेडन्स. साधारणपणे असे 4 आपल्याकडे कॉटनचे त्या ठिकाणी मेजर स्पीसीज त्या ठिकाणी कल्टिवेट केल्या जातात. आता याच्यामधला जो आर्बोरियम आणि हर्बेशियम आहे, आर्बोरियम आणि हर्बेशियम हे 2 आहेत, तर यांना काय म्हणलं जातं, दे आर कॉल्ड ॲज द देसी कॉटन. काय म्हणतात त्याला, देसी कॉटन याला म्हणतात, ओके. कारण की ते कसे आहेत, ते आहेत डिप्लॉईड, राईट. आपल्याकडे जो मोस्टली पहिले लावला जायचा दॅट वॉज द देसी कॉटन, 2N=26 या दोघांसाठी. आणि त्याच्यानंतर जो हिरसुटम आहे, ओके, हिरसुटम आणि बार्बेडन्स, हिरसुटम अँड बार्बेडन्स हे जे 2 आहेत तर त्याला म्हणतात अमेरिकन कॉटन, दॅट इज कॉल्ड ॲज द अमेरिकन कॉटन, राईट. हा अमेरिकन कॉटन अँड दिस वन दॅट इज द देसी कॉटन, ओके. देसी कॉटन जो आहे हा डिप्लॉईड असतो, अमेरिकन कॉटन जो आहे हा टेट्राप्लॉईड आहे, राईट. टेट्राप्लॉईड आहे, दॅट इज 2N=52 टेट्राप्लॉईड, ओके. आणि याच्यामध्ये जे आहेत हे जे वेगवेगळे स्पीसीज आहेत तर याच्यामध्ये जे की त्याचे फ्लावरिंग कॅरेक्टर असतील किंवा जे की लिव्हचा जो काही साईज असेल, मॉर्फॉलॉजी पण काहीशी त्या ठिकाणी व्हॅरी करते. आता तुम्ही देसी कॉटनचे जर का लिव्ज बघितले तर त्याच्यामध्ये लिव्जमधला जो ग्रूव असतो, ओके, म्हणजे साधारणपणे जे ग्रूव्स त्या ठिकाणी असतात हे खूप जास्त डीपर ग्रूव्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात इन द लिव्ज, ओके. लिव्ह पण त्या ठिकाणी छोटं असतं इन देसी कॉटन. तेच तुम्ही जर का इकडे अमेरिकन कॉटन जर बघितला तर याचे लिव्ज जे असतात तर त्या ठिकाणी त्याचे ग्रूव जे असतात ना ते जास्त डीप नाहीत, असे थोडे वरवरच असतात, ओके. सो BT कॉटन जो आहे तो पण त्या ठिकाणी अमेरिकन कॉटनमध्येच त्या ठिकाणी मोडला जातो. आता या प्रत्येक कॉटनचे जे स्पीसीज असतात तर यांचं गिनिंग पर्सेंटेज जे आहे ते पण वेगवेगळं आहे, त्यांची जे काही फायबरची लेंथ आहे ती पण त्या ठिकाणी वेगवेगळी असते. सो गॉसिपियम हिरसुटम सगळ्यात पहिले आपण बघूया, जो की आहे अमेरिकन कॉटन, राईट. गॉसिपियम हिरसुटम. सो ही जी स्पीसीज आहे इट कंटेन्स हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आहे 26, राईट. प्लांट आर आयदर ॲन्युअल श्रब्स असतात और लार्ज पेरेनियल श्रब्स आहेत. फ्लावर्स याचे क्रीमी व्हाईट कलरचे असतात वेन फर्स्ट ओपन, आणि नंतर काय आता पिंक कलरचे होतात जेव्हा ते फर्टिलाइज होतील. सो कॅप्सूल्स याचे 3 ते 5 असतात विथ 5 to 11 सीड्स इन इच लॉक्यूल, राईट. आता याचं जे फायबर आहे हे इकडे फायबरकडे लक्ष द्या की फायबर जे आहे याचं मीडियम कोर्स आहे आणि लेंथ वॅरीज फ्रॉम 0.75, राईट. सो दॅट इज 11/4 म्हणजेच की झालं 27 to 30 mm पर्यंत साईज याची फायबरची आहे, ओके. किंवा यालाच आपण अजून तुम्ही याला नोट करू शकता की याचा जो फायबर आहे
ओके, सिम्पल टर्ममध्ये लॉंग फायबर आहे. ओके, द फायबर कसा आहे याचा, लॉंग आहे. लॉंग फायबर आहे आणि याची फायबरची लेंथ किती आहे, दॅट इज 1.8 to 3.10 सेंटीमीटर, असं तुम्ही याची नोट करून ठेवा. ठीक आहे, एक्झामला याची फायबरची लेंथ त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकते. पर्टिक्युलरली प्रत्येक स्पीसीसची विचारतात. त्याच्यानंतर याचा जो काही गिनिंग पर्सेंटेज आहे, गिनिंग पर्सेंटेज जो याचा आहे, तर हा येतो जवळपास 34 ते 38%. ओके, 34 to 38% याचा आहे गिनिंग पर्सेंटेज ऑफ द गॉसिपियम हिरसुटम. आता इट इज ऑल्सो कॉल्ड एज द अपलँड कॉटन म्हणतात किंवा मेक्सिकन कॉटन पण याला म्हणलं जातं. असाही एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो की मेक्सिकन कॉटन कुठल्या स्पीसीजला म्हणतात, तर गॉसिपियम हिरसुटमला म्हणलं जातं. सो इट इज मोस्ट वाईडली प्लांटेड स्पीसीज ऑफ कॉटन. ओके, सो 90% ऑफ ऑल द प्रोडक्शन ऑफ दिस स्पीसीज इथे मोस्टली घेतलं जातं. इट इज नेटिव्ह, याचं जर बघितलं कुठलं आहे तर हे सेंट्रल अमेरिकेचं आहे, पॉसिबली मेक्सिको, म्हणून याला मेक्सिकन कॉटन म्हणतात. सो नंबर ऑफ व्हरायटीज इथे आहे. क्रॉस ब्रीड कल्टिवार पण त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके, सो हायली अडॅप्टेबल कल्टिवार इथे लक्ष्मी आहे, गुजरात 67 आहे. ओके, फ्रॉम दिस स्पीसीज. दुसरं येतं गॉसिपियम बार्बॅडन्स. ओके, दॅट इज द गॉसिपियम बार्बॅडन्स. तर ही पण कशी आहे, इट इज ऑल्सो टेट्राप्लॉइड व्हरायटी आणि हे पण कसं आहे, इट इज ऑल्सो द अमेरिकन कॉटन. ओके, हा पण कसा आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द अमेरिकन कॉटन. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याला सी आयलँड किंवा इजिप्शियन कॉटन पण म्हणतात. ओके, हे नोट करा की विच ऑफ द फॉलोइंग इज द इजिप्शियन कॉटन, तर गॉसिपियम बार्बॅडन्स. असा देखील क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येतो. सो स्पीसीज जे आहे इथे हॅप्लॉइड नंबर किती आहे, 26 आहे क्रोमोझोम्सचा. प्लांट्स ऑफकोर्स श्रब्स असतील किंवा पेरेनियल पण असू शकतात. पेटल्स आर येल्लो विथ पर्पल स्पॉट ॲट द बेस. ओके, आता ही एवढी मॉर्फॉलॉजिकल डिस्क्रिप्शन खूप डीप जात नाहीत. महत्त्वाचे जे आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला सांगतो याचे क्वेश्चन्स कसे आहेत की विच ऑफ द फॉलोइंग इज इजिप्शियन कॉटन, पहिला प्रश्न गॉसिपियम बार्बॅडन्स आहे, राईट. त्याच्यानंतर यालाच अमेरिकन कॉटनचे कोणत्या दोन स्पीसीज आहेत, तर बार्बॅडन्स आणि दुसरं आहे गॉसिपियम हिरसुटम आहे, राईट. आता बार्बॅडन्सचं एक वैशिष्ट्य असं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द फायनेस्ट अँड लॉंगेस्ट स्टेपल असणारं कोणतं जर आहे तर तो आहे बार्बॅडन्स. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे की इट इज द फायनेस्ट जर का फायबर कुठल्या याच्यातनं जर निघत असेल आणि लॉंगेस्ट स्टेपल म्हणजेच फायबरची जी लेंथ आहे ही कुठून निघते, तर बार्बॅडन्समधून निघत असते आणि ती किती आहे, जवळपास दॅट इज 3.6 to 5 सेंटीमीटर. ओके, हे नोट करून ठेवा. हे बऱ्याचदा विचारलं जातं की फायनेस्ट अँड लॉंगेस्ट स्टेपल कोणता आहे, तर गॉसिपियम बार्बॅडन्स. त्याची लेंथ आहे 3.6 to 5 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर याचं जर का तुम्ही गिनिंग पर्सेंटेज जर बघितला, ओके, गिनिंग पर्सेंटेज जर का याचा काढला तर तो येतो 36 to 42%. त्याच्यामुळे गिनिंग पर्सेंटेज पण कसं आहे, चांगल्या प्रमाणावरती बार्बॅडन्समध्ये अवेलेबल आहे, राईट. देन गॉसिपियम अर्बोरियम. आता गॉसिपियम अर्बोरियम जो आहे हा आपला 2n=26 डिप्लॉइड कॉटन आहे, राईट. तर अर्बोरियम, तर हा कसा आहे आपल्याकडे येणारा कॉटन आहे जो की देसी कॉटन याला म्हणतो. याचं गिनिंग पर्सेंटेज जर आपण बघितलं, गिनिंगचं पर्सेंटेज किती आहे याचा, 28 to 30% पर्यंत याचं गिनिंग पर्सेंटेज आहे. आता याचा जो आहे शॉर्ट कोर्स फायबर आहे, राईट. अर्बोरियमचं फायबर कसं आहे, शॉर्ट कोर्स फायबर आहे आणि याची जर का लेंथ तुम्हाला जर विचारली, फायबर लेंथ ती येते 1.25 to 2.10 सेंटीमीटर. नोट करून घ्या. ओके, हेच एक्झामला विचारतात. फायबर लेंथ एक विचारतात, राईट, आणि त्याचं गिनिंग पर्सेंटेज एक विचारलं जातं वेगवेगळ्या या व्हरायटीजचं, वेगवेगळ्या स्पीसीजचं. ओके, सो प्लांट जे आहे इट मे बी ॲन्युअल श्रब ऑर पेरेनियल, राईट. इथे कॅप्सूल्स कसे टॅपरिंग असतात विथ प्रॉमिनंट ऑइल ग्लँड्स इन इट्स पिट्स, राईट. 6 ते 17 सीड्स त्या ठिकाणी प्रत्येक लॉक्यूलमध्ये प्रेझेंट आहेत. सीड्स आर कवर्ड विथ 2 coats ऑफ दी हेअर, लिंट आणि फज. सो फायबर कसा आहे याचा, कोर्स फायबर आहे आणि शॉर्ट आहे, राईट. सो गॉसिपियम अर्बोरियम जो आहे याला काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्री कॉटन, अ स्पीसीज ऑफ कॉटन नेटिव्ह टू इंडिया, पाकिस्तान अँड
अदर रिजन्स ऑफ द वर्ल्ड. तर ट्री कॉटन जर कोणता आहे तर दॅट इज द गॉसिपियम आर्बोरियम. त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं आपण तर दॅट इज द गॉसिपियम हर्बेशियम. आता हा पण कसा आहे, हा पण देसी कॉटनमध्येच त्या ठिकाणी आपण याला कन्सिडर करतो, राईट. तर हॅप्लॉइड नंबर इथे आहे 13, म्हणजेच याचं डिप्लॉइड किती आहे 2n=26, राईट. 13 2 26, राईट. सो गॉसिपियम हर्बेशियम. आता याच्याबद्दल जर आपण बोलायचं झालं तर याचा जो काही फायबर लेंथ आहे, फायबर लेंथ ही नोट करून घ्या. फायबर लेंथ किती आहे याची, दॅट इज 1.25 to 2.3 सेंटीमीटर याची काय आहे फायबर लेंथ आहे, राईट. आणि याचा जो गिनिंग पर्सेंटेज आहे, गिनिंग पर्सेंटेज जो आहे दॅट इज 26 टू गॉसिपियम हर्बेशियमचं दॅट इज 42%. 26 नाही, एक मिनटं, दॅट इज 36 टू 42% जो आहे हा काय आहे गॉसिपियम हर्बेशियमचा गिनिंग पर्सेंटेज आहे. त्यानंतर ब्रांचिंग जर का आपण कॉटनमध्ये बघितली तर ती कशी आहे, याच्यामध्ये 2 प्रकारचे बेसिकली ब्रांचेस आपल्याला बघायला मिळतात. एक आहे मोनोपोडियल ब्रांचेस आणि एक आहे सिम्पोडियल ब्रांचेस. तर बघायला गेलं तर जे मोनोपोडियल ब्रांचेस असतात त्या बॉटमला येतात, राईट. आणि सिम्पोडियल ब्रांचेस जे आहेत त्या वरच्या भागामध्ये येत असतात. ओके. आता मोनोपोडियल ब्रांचेसला जे आहे जे की बॉल्स असतात तर ते काय आहे तर ते येतच नाहीत, राईट. त्याच्यामुळे याला कुठल्याही प्रकारे यील्ड त्या ठिकाणी येत नसतं, राईट. कारण की बॉलच नाही येणार, फ्लावरच येणार नाही त्याला, तर ऑफकोर्स फायबरच तयार होणार नाही फ्रॉम द मोनोपोडियल ब्रांचेस. सो दे अराइज फ्रॉम द बेसल रिजन अप टू 1/3 हाईट ऑफ द प्लांट, फ्यू इन नंबर. सो दे डू नॉट बिअर फ्लावर्स. ओके. सो हे जे मोनोपोडियल ब्रांचेस आहेत यांना फ्लावर्स येत नाहीत, तर त्यांना व्हेजिटेटिव्ह ब्रांचेसच म्हणलं जातं, राईट. दे अपियर एज ग्रोईंग स्ट्रेट, सो दे बिअर सिम्पोडियल ब्रांचेस. त्याच्यानंतर त्याला पुढे काय येतात, वरती सिम्पोडियल ब्रांचेस येतात. Sympodial branches arise from the main stem as well as on the monopodial branches. So they are many in number, bear flowers on it, so hence termed as reproductive branches. तर reproductive branches कोणते आहेत in cotton crop, तर that are the sympodial branches. Monopodial branches do not bear any type of flowers, त्याला म्हणतात vegetative branches. हे देखील एक्झामला येऊ शकतात जर का मॉर्फोलॉजीतनं क्वेश्चन विचारायचं झालं तर. देन अगेन वी हॅव, जर आपण कॉटनमध्ये जर बघितलं तर व्हरायटीजबद्दल जर बोलायचं झालं ऑफ दी कॉटन क्रॉप, तर व्हरायटीजमध्ये H4 ही एक व्हरायटी लक्षात ठेवा. H4 इज अ फेमस व्हरायटी ऑफ कॉटन, कारण की ही काय आहे, इट इज द वर्ल्ड्स फर्स्ट हायब्रिड. जगातलं पहिलं जे कॉटन हायब्रिड जे आहे ती कोणती व्हरायटी आहे, दॅट इज द H4. आणि ही 1970मध्ये त्या ठिकाणी डेव्हलप केली होती बाय डॉक्टर सी टी पटेल यांनी डेव्हलप केली होती. आणि ही काय आहे वर्ल्ड्स फर्स्ट हायब्रिड तर आहे, पण ते पण कशी आहे, फर्स्ट इंट्रास्पेसिफिक हायब्रिड. म्हणजे कसं एकाच स्पीसीजमध्ये त्या ठिकाणी हिचं हायब्रिडायझेशन केलेलं आहे, राईट. सो ही जी व्हरायटी आहे ही कशी आहे, इंट्रास्पेसिफिक हायब्रिड आहे. म्हणजे कसं, तर गॉसिपियम हिरसुटम जो आहे अमेरिकन कॉटन आहे त्यालाच क्रॉस केलं होतं विथ गॉसिपियम हिरसुटम, राईट. तो हिरसुटममधल्याच 2 वेगवेगळे व्हरायटीज ज्या असतील, लाईन्स ज्या असतील त्या ठिकाणी क्रॉस केल्या होत्या आणि त्याच्यामधनं ही हायब्रिड व्हरायटी जी आहे पहिली तर ही तयार करण्यात आली होती, दॅट इज द H4 व्हरायटी. याच्यामधली एक लाईन महत्त्वाची आहे. वर्ल्ड्स फर्स्ट हायब्रिड विचारला, फर्स्ट इंट्रास्पेसिफिक हायब्रिड विचारू शकतात, कोणत्या इयरमध्ये H4 डेव्हलप झालं, कोणी डेव्हलप केलं, असे 3-4 क्वेश्चन या एकाच याच्यातनं येऊ शकतात. सो नोट करा. दुसरं आहे वरलक्ष्मी. सो दिस इज द सेकंड व्हरायटी, वरलक्ष्मी. आता वरलक्ष्मी जर सांगायचं झालं तर ही कशी आहे, इट इज द वर्ल्ड्स फर्स्ट इंटरस्पेसिफिक हायब्रिड. इंटर म्हणजे काय, बिटवीन स्पेसिफिक म्हणजे बिटवीन द स्पीसीज. इंटरस्पेसिफिक हायब्रिड आहे ही जगातलं पहिलं. आणि याचा क्रॉस कसा आहे,
तर ही जी आहे ही कशी आहे, इट इज रिलीज बाय UAS धारवाड जे विद्यापीठ आहे त्यांनी रिलीज केलेली आहे हायब्रिड बिटवीन गॉसिपियम हिरसुटमचं क्रॉस केलं आहे बिटवीन हिरसुटम आणि बार्बाडन्स. ओके. सो इजिप्शियन कॉटन जो आहे त्याला क्रॉस केलं आहे विथ द मेक्सिकन कॉटन, आणि त्याच्यापासून ही वरलक्ष्मी ही जी फर्स्ट इंटरस्पेसिफिक हायब्रिड जी आहे ही कॉटनमध्ये डेव्हलप करण्यात आलं होतं. सो या दोन मेजर व्हरायटीज आहेत, आणि दिस वॉज डेव्हलप बाय UAS धारवाड, हे पण लक्षात ठेवा. तर असे याच्यामधनं एवढ्या एका स्लाईडमधनं तुम्हाला जवळपास 5-6 वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी क्वेश्चन्स बनू शकतात. ओके. त्याच्यानंतर अजून जर याच्यामध्ये व्हरायटीज बघायचं झाल्या तर एक आहे सविता, धनलक्ष्मी, सूर्या, त्याच्यानंतर मल्लिका BT पण आहे, अंकुर 09 आहे, राईट. आता BT कॉटनबद्दल आपण बोलूया की BT कॉटन जो आहे, सो हा सगळ्यात पहिले डेव्हलप कधी झाला, इट वॉज फर्स्ट डेव्हलप्ड इन 1987मध्ये डेव्हलप झाला, 1987मध्ये बाय द मोन्सॅन्टो कंपनी. मोन्सॅन्टो एक मोठी कंपनी आहे, राईट. सो त्या कंपनीने ही जी आहे USA ची कंपनी आहे यांनी हा BT कॉटन सगळ्यात पहिले डेव्हलप केला, आणि 1987ला डेव्हलप केला. पण त्याचं जे कमर्शियलायझेशन जर बघितलं तर हे कोणत्या इयरला केलं, 1996मध्ये केलं होतं. ओके. आणि तेच इंडियामध्ये जर बघितलं, जगामध्ये तर 1996ला आलं, पण इंडियामध्ये याचं कमर्शियल आपण कधी ॲक्सेप्ट केलेला, मार्च 2002मध्ये. सो जगापेक्षा आपण खूप त्या ठिकाणी लेट याचं ॲक्सेप्टन्स केलं, जेव्हा खूप जास्त गरज आपल्याला पडली, राईट. त्यामुळे रिसर्च अँड टेक्नॉलॉजीमध्ये लवकरात लवकर ॲडॅप्टेशन करणं, फॉरवर्ड रिसर्च करणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा 1987 to 2002 एक मोठा गॅप जो आहे तो इथे आपल्याकडे पडला, राईट. सो मार्च 2002मध्ये इंडियामध्ये याचं ॲडॅप्टेशन झालं. आता याच्यामधनं 3 क्वेश्चन्स तुम्हाला निघून येतात. डेव्हलप कधी केला BT कॉटन असा क्वेश्चन आला तर 1987 बाय मोन्सॅन्टो कंपनी, राईट. त्याचं कमर्शियलायझेशन जगात केलं 1996ला, हा दुसरा क्वेश्चन. आणि इंडियामध्ये कधी कमर्शियलाइज केलं तर 2002. 3 क्वेश्चन्स याच्यामधनं येतात. तर ह्या स्लाईडमध्ये भरभरून क्वेश्चन्स आहेत, 10 ते 12 क्वेश्चन्स याच्यामधनं वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्या जाऊ शकतात. तर प्रत्येक पॉईंट याच्यातला नोट करून घ्या. आता याच्यामध्ये जे आपण बघितलं होतं की कॉटनमध्ये जे आहे ऑइल कंटेंट असतो, राईट. चांगल्या प्रमाणावरती ऑइल आहे, 15 ते 25% ऑइल आहे, पण इट इज नॉट कन्झ्युम्ड बाय ह्युमन, राईट. नॉट कन्झ्युम्ड बाय ह्युमन. का कन्झम्पशन नाही करत, कारण की याच्यामध्ये एक कंटेंट आहे, त्याचं काय नाव आहे, दॅट इज द गॉसिपोल. ओके. गॉसिपोल कंटेंट याच्यामध्ये असल्यामुळे आपण याला कन्झ्युम करत नाही. स्क्वेअर फॉर्मेशन जे आहे, स्क्वेअर फॉर्मेशन, राईट. स्क्वेअर फॉर्मेशन म्हणजेच काय की फ्लावर बड त्या ठिकाणी तयार होतं, तर या स्टेजला म्हणतात स्क्वेअर फॉर्मेशन इन फ्लावर बड इन कॉटन, याला म्हणतात स्क्वेअर फॉर्मेशन. ओके. हे पण नोट करून घ्या. आणि याचा शेप कसा असतो, इट इज पिरॅमिडल इन शेप, पिरॅमिडल इन शेप. ओके. सोईंग डेप्थ जर का आपण बघितली या क्रॉपची, सोईंग डेप्थ ती एक नोट करून घ्या, ही आहे जवळपास 4 to 5 सेंटीमीटर याची सोईंग डेप्थ असली पाहिजे. याच्यामध्ये महत्त्वाचे ऑपरेशन्स आहे, एक आहे टॉपिंग, राईट. कारण की याच्यामध्ये खूप जास्त प्लांटची हाईट जर वाढली तर ब्रांचिंग त्या ठिकाणी येणार नाही, आणि ब्रांचिंग आली नाही तर त्या ठिकाणी बॉल्स कमी येतील. त्यामुळे जर टॉपिंग जर केलं आपण, वरचा पोर्शन जर कट केला, राईट, तर त्याच्यामुळे काय होईल, व्हेजिटेटिव्ह ब्रांचिंग त्याला साईडला फुटेल आणि त्याच्यामधून जास्त प्रमाणावरती बॉल्स डेव्हलप होतील, राईट. सो टॉपिंग एक इम्पॉर्टंट ऑपरेशन आहे कॉटनमध्ये. आणि दुसरं आहे गिनिंग. गिनिंग काय आहे की सेपरेशन ऑफ दी कॉटन फ्रॉम द कॉटन सीड, राईट. आणि 2 ते 3 पिकिंगमध्ये जनरली आपण याची पूर्णपणे हार्वेस्टिंग ऑफ कॉटन करत असतो. मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स ऑफकोर्स याचं व्हरायटीनुसार असेल, लोकेशननुसार असेल, ती काय करते, व्हॅरी होत चालते. देसी कॉटनमध्ये तरी बघितलं तर 40 kg N20 आणि 20 kg PK त्या ठिकाणी पर हेक्टर बेसिसवर लागतो. अमेरिकन कॉटन व्हरायटीज जर बघितल्या तर त्या हेवी फीडर आहेत, त्याच्यामुळे इथे त्या ठिकाणी डोस त्या ठिकाणी खूप जास्त वाढून जातो, राईट. 90, 45, 45. हायब्रिड्समध्ये जर बघितला तर इट गोज मोर, दॅट इज 120 kg, 60 आणि 60,
आता याच्यामध्ये एक नवीन जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काय आहे, अमृत पॅटर्न त्या ठिकाणी कॉटनमध्ये आहे. तर याचा जर का डोस बघितला RDF, तर तो पण काय आहे, खूप जास्त हाय आहे इन द अमृत पॅटर्न इन कॉटन. आणि पण याचं जे यील्ड त्या ठिकाणी ऑप्टेन होतं हे पण खूप जास्त असतं, दॅट इज नियरली 30 क्विंटल्स त्या ठिकाणी पर एकरच्या बेसिसवरती त्या ठिकाणी यील्ड ऑप्टेन करतं. त्यामुळे एक मोठं यील्ड जे आहे अमृत पॅटर्नमधून कॉटनचं शेतकऱ्यांना आता मिळतं आहे, राईट. आणि जनरली जर का आपण बघितलं की ओल्ड प्रॅक्टिसेसनुसार जर बघितलं तर 5 to 10 क्विंटल्स पर हेक्टर जे आहे एवढं यील्ड फक्त कॉटनचं शेतकऱ्यांना मिळतं. त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी आता काय आहे की अमृत पॅटर्नकडे मोठ्या प्रमाणावरती शिफ्ट होताना दिसतात फॉर द प्रोडक्शन ऑफ कॉटन. वॉटर मॅनेजमेंट जर का बघितलं तर बेसिकली थोडंसं ड्रॉटला टॉलरेट करणारं हे क्रॉप आहे, कारण की याच्यामध्ये कसं आहे, डीप टॅपरूट सिस्टम आहे, राईट. हे बघा इथे टॅपरूटेड याचं आपल्याला दिसतंय, खूप डीप त्या ठिकाणी रूट्स कॉटनचे जात असतात. त्याच्यानंतर हार्डी क्रॉप आहे. वॉटर रिक्वायरमेंट जे बघितले तर 600 to 800 mm आहे, राईट. जवळपास 6 मंथचं हे क्रॉप आहे, 6 मंथचं त्या ठिकाणी कॉटन क्रॉप असतं. सो बट इट कॅनॉट टॉलरेट एक्सेस मॉइश्चर. खूप जास्त मॉइश्चर जर आलं, फ्लडिंग असलं तर ते टॉलरेट हे क्रॉप करत नाही, राईट. त्यामुळे फ्रिक्वेंट इरिगेशन देणं खूप जास्त गरजेचं नाही आहे. एरेशन त्या ठिकाणी सॉईलमध्ये असणं गरजेचं आहे. इंटरवल बिटवीन 2 इरिगेशन जे आहे इट विल डिपेंड अपॉन सॉईल टाईप कसं आहे, रेनफॉल कसा आहे, तर बाकीच्या क्लायमेटिक फॅक्टर्सवरती ते डिपेंड करेल. त्यामुळे क्रॉप मस्ट नॉट बी अलाउड टू सफर फ्रॉम द वॉटर स्ट्रेस ड्युरिंग द फ्लावरिंग आणि फ्रुटिंग पिरियडच्या वेळेला त्या ठिकाणी वॉटर स्ट्रेस पडू द्यायचं नाही. दिस इज इम्पॉर्टंट. क्रिटिकल स्टेज जर बघितलं तर स्क्वेअर फॉर्मेशन स्टेज, फ्लावरिंग स्टेज आणि बॉल डेव्हलपमेंट स्टेज, या 3 स्टेजेस आर इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर द इरिगेशन. त्यानंतर वीड मॅनेजमेंट जर का आपण बघितलं तर याच्यामध्ये फर्स्ट 50 to 60 days जे असतात आफ्टर द सोईंग, हे काय आहे, इट इज व्हेरी क्रिटिकल पिरियड फॉर द क्रॉप वीड कॉम्पिटिशन, राईट. त्याच्यानंतर टॉपिंग जे ऑपरेशन मी तुम्हाला सांगत होतो की बघा इथे पहिले काय आहे, इंटॅक्ट कॉटन प्लांट आहे. खूप जास्त कॉटन प्लांट कसं आहे, व्हर्टिकलीच त्या ठिकाणी ग्रो करत चालेल, राईट. त्याच्यामुळे याचा आपण काय करतो, हा जो टॉपचा जो पोर्शन आहे तो आपण काय करतो, ब्रेक करतो. त्याच्यामुळे काय होईल, याला जे आहे ब्रांचेस जे आहेत ते साईडला जास्त विगरसली त्या ठिकाणी फुटायला चालू करतात, राईट. त्याच्यामुळे दॅट इज व्हेरी युजफुल. सो त्याच्यामुळे यील्ड पण आपलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढतं. कॉटन कसं आहे, इनडिटर्मिनेट प्लांट आहे, राईट. त्यामुळे त्याचं एक्सेसिव्ह व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे तीच थांबवण्याकरता आपण टॉपिंग प्रॅक्टिस करतो. सो टॉपिंग रेफर्स टू द रिमूव्हल ऑफ द टर्मिनल बड, राईट. हे कोणतं आहे, टॉपचं हे जे आहे टर्मिनल बड याला म्हणतात, राईट. सो लेवल ऑफ टॉपिंग ऑर ॲट व्हॉट नोड टॉपिंग शुड बी डन विल डिफर विथ द कॉटनचा प्लांट टाईप कसा आहे त्यानुसार व्हॅरी करेल. आता MCV5 जो आहे याचं टॉपिंग जे आहे इट इज डन ॲट द 15th नोड लेवल, राईट. सो इट विल गिव्ह बेटर यील्ड्स. आता MCV7 जी व्हरायटी आहे याच्यामध्ये 10 to 12th नोडलाच त्या ठिकाणी हार्वेस्ट करतात आफ्टर द 3 months ऑफ सोईंग. टॉपिंग इज डन मॅन्युअली ऑफकोर्स केलं जातं. USA मध्ये मशिनरी यूज केल्या जाते फॉर रिमुव्हिंग ऑफ द एक्सेसिव्ह व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. त्यानंतर जर का टॉपिंग नाही केलं तर त्यासोबत एक आपण यूज करतो की सायकोसेलचा त्या ठिकाणी वापर केला जातो, दॅट इज अ ग्रोथ रिटार्डन. CCC याला म्हणतात, दॅट इज द सायकोसिल. याच्यामुळे काय होतं, ग्रोथ त्या ठिकाणी स्टॉप होते, एक्सेसिव्ह व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप होते आणि त्या ठिकाणी बॉल फॉर्मेशन, फ्लावरिंग त्या ठिकाणी इनिशिएट केलं जातं. सो इट रिस्ट्रिक्ट्स एक्सेसिव्ह व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, रिटार्ड सिनेसन्स, कीपिंग द लिव्स ग्रीनर फॉर लॉंगर टाईम. सो दॅट विल प्रोलॉंग द इफेक्टिव्ह पिरियड. अमेरिकन कॉटनमध्ये जर तुम्हाला हे सायकोसेल वापरायचं असेल तर 40 ते 60 PPM पर्यंत वापरतात. देसी कॉटनमध्ये थोडंसं हायर आहे, दॅट 60 to 80 PPM पर्यंत यूज केला जातो. बड अँड बॉल शेडिंग जर बघितलं तर बेसिकली हा नॅचरल फेनॉमिनॉन आहे बॉल शेडिंगचा. हेवी शेडिंग जे आहे फ्लावर बडचं आणि यंगर बॉल्सचं होत राहतं, विच विल ॲग्रेवेट अंडर द ॲडवर्स क्लायमॅटिक कंडिशन. मग सॉईलची कंडिशन पण जर का व्हॅरी करत असेल त्याच्यामुळे पण काय होतं, मोठ्या प्रमाणावरती असं बॉलची शेडिंग आपल्याला क्रॉपमध्ये दिसून येते, राईट. सो व्हेरियस रिझन्स फॉर द बॉल आणि बड जे शेडिंग होत असतं कॉटनमध्ये, कारण की अनफेवरेबल वेदर कंडिशन्स असतात. एक तर लाईट कंडिशन्स रिड्यूस होऊन जातात कारण की ढगाळ वातावरण येऊ शकतं, राईट. सो द क्लाउडी ॲटमॉस्फिअर जे तयार होतं, क्लाउडी वेदर जे तयार होतं त्याच्यामुळे पण त्या ठिकाणी बॉल शेडिंग होऊ शकते. एक्सेस ऑफ किंवा मग लॅक ऑफ मॉइश्चर जर असेल सॉईलमध्ये त्याने पण होतं, राईट. त्यानंतर हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल त्याने पण काही प्रमाणावर बॉल शेडिंग होऊ शकते. इम्बॅलन्स न्यूट्रिएंट सप्लाय पण जर का असेल त्याने पण काय होतं, बॉल शेडिंग होते. त्यामुळे
राईट क्वांटिटी ऑफ पोटॅशियम, बोरॉन आणि कॅल्शियम हे 3 न्यूट्रिएंट जे आहेत हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत इन टर्म्स ऑफ दिस बॉल शेडिंग. सो इन्सिडेन्स ऑफ पेस्ट अँड डिझिजेसमुळे पण त्या ठिकाणी बॉल शेडिंग होते कधी कधी. सो वीड्समुळे पण काय होतं, मायक्रो क्लायमेट जे असेल ते अल्टर होऊ शकतं. फिजिकल इंजुरी जर क्रॉपला झाली फार्मच्या एखाद्या मशिनरीमुळे तर त्याने पण बॉल शेडिंग असेल, लीफचं शेडिंग असेल ते होऊ शकतं. सो आता हा प्रॉब्लेम आपण बघितला, पण याला कमी कसं करायचं, तर आपण याला NaA जो आहे नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड याचं त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, जे एक ऑक्सिजन आहे तर तो आपण त्याला स्प्रे केल्यावरती त्याचं बॉल्स आणि बड जे आहे ते सिनेसेन्स आपण काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो. न्यूट्रिएंटच्या टर्म्समध्ये पोटॅशियम, बोरॉन, कॅल्शियम महत्त्वाचे आहेत, राईट. स्प्रेइंग ऑफ NaA ज्याला प्लॅनोफिक्स पण म्हणतात ॲट 10 ppm ॲट फ्लावर इनिशिएशन इज इम्पॉर्टंट, राईट. 60 डेजला एकदा केल्या जातं आणि 15 डेज आफ्टर फर्स्ट ॲप्लिकेशन, राईट. तर साधारणपणे 2 ते 3 वेळा याची स्प्रेइंग केल्या जाते टू रिड्यूस द बॉल. देन त्यानंतर नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड NaA इट विल इन्क्रीज द, आता दुसऱ्या क्रॉप्समध्ये ग्रेन यील्ड पण सिरियल्समध्ये वाढवतं. इट विल डिक्रीज द बॉल शेडिंग, इन्क्रीज फोटोसिंथेटिक रेट अँड यील्ड, इन्क्रीज नंबर ऑफ बॉल्स, बॉल वेट आणि लेंट यील्ड. हार्वेस्टिंग जर का आपण बघितली तर इंडियामध्ये मोस्टली अजून पण आपण कसं मॅन्युअली त्या ठिकाणी हार्वेस्ट करतो युजिंग द लेबर, कारण की इट इज मोस्ट डिझायर्ड. त्याच्यामध्ये कचरा पण कमी येतो, राईट. आणि मोठ्या मशिनरी आता ज्या आहेत तर त्या येत आहेत तर त्याच्यामध्ये काही प्रमाणावरती अजून पण काय येतो आहे की जो की कचरा असतो. कचरा म्हणजे काय की जे की ड्राईड लिव्ज असतात किंवा स्टेमचा एखादा पार्ट असेल तो त्या फायबरमध्ये मिक्स होतो, राईट. त्याच्यामुळे जी क्वालिटी ऑफ कॉटन जी आहे ती थोडीशी खराब होऊ शकते, कारण की एकदा जर का कॉटनच्या फायबरमध्ये त्या ठिकाणी जर का लीफचा काही कचरा वगैरे आला तर तो नंतर क्लीन करणं खूप अवघड जातं, राईट. सो हार्वेस्टिंग युजली कमन्सेस इन द मंथ ऑफ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण काय करतो, हार्वेस्टिंग करत असतो, राईट. इट एक्सटेंड्स अप टू मार्च डिपेंडिंग अपॉन द सोईंग टाईम अँड ड्युरेशन. सो हार्वेस्टिंग इज डन युजली बाय मॅन्युअल लेबर, हँड पिकिंग फ्रॉम द ओपन मॅच्युअर्ड बॉल्स. सिन्स कॉटन इज इनडिटर्मिनेट टाईपचा असतो, सो फ्लावरिंग अकर्स इन नंबर ऑफ फ्लशेसमध्ये फ्लावरिंग येत असते. त्यामुळे ऑल द बॉल्स डू नॉट मॅच्युअर ॲट द सेम टाईम, राईट. सो 2 ते 3 त्या ठिकाणी मेजरली पिकिंग आपण करत असतो, राईट. इथे 4 to 5 दिलं आहे थिओरिटिकली, पण प्रॅक्टिकली जर बघितलं तर शेतकरी 2 ते 3च पिकिंग करत असतात. Picking needs good experience and care is taken that all the cotton from the all segment should be removed in the one stroke without leaving any fiber in the ball. So it produce जे असतं फ्रॉम इच पिकिंगमध्ये शुड बी ड्राईड सेपरेटली, त्याला ड्राय करावं लागतं अँड स्टोर्ड सेपरेटली. खूप जास्त जर ओलसर जर कॉटन जर का आपण लगेच स्टोअर केला तर त्याच्यामुळे काय होईल, येलो शेड त्या ठिकाणी त्या कॉटनच्या फायबरचा येऊ शकतो, ज्याच्यामुळे जे की प्राईस जी आहे तर त्या कॉटन फायबरची ड्रॉप होऊन जाईल इन द मार्केट. त्यामुळे प्रॉपर ड्राईड कॉटन शुड बी स्टोर्ड. सो इट शुड नॉट बी कंटॅमिनेटेड विथ फॉरेन मटेरियल्स लाईक लीफ बीट्स, ट्रॅश, सॉईल पार्टिकल्स at the time of picking and shading. While picking वेदरचे जे की कंडिशन्स असतील, सो इट मस्ट बी टेकन इन टू अकाउंट. युजली पिकिंग्स आर डन इन अर्ली आवर्स ऑफ द डे, राईट. ॲज द डे ॲडव्हान्सेस फ्रूटचे जे की वॉल असेल इट बिकम्स ब्रिटल ड्यू टू सन, अँड वाईल पिकिंग दे आर इझिली कोलॅप्स अँड कंटॅमिनेट. सो पिकिंग जे आहे इट मस्ट कमेन्स आफ्टर द सिजेशन ऑफ द ड्यू फॉल. कॉटन जे आहे तर त्याचं काय अर्ली पिकिंग जे आहे ऑर ऑफ सुपिरियर क्वालिटी, आणि लेटर जे पिकिंग्स असतात ते नंतर काय होतं इन्फिरियर क्वालिटीचा फायबर देतात, राईट. देन बॉल जो आहे अफेक्टेड विथ इन्सेक्ट इज कॉमन फीचर विच नॉट ओनली रिड्यूस द यील्ड बट प्रोड्यूस येल्लो स्टेंड कॉटन. हे जे मी म्हटलं होतं येल्लो स्टेंड कॉटन, ज्याला की प्राईस जे आहे खूप कसा मिळतो, लो मिळतो, राईट. सो दॅट इज कन्सिडर्ड ॲज इन्फिरियर फायबर. यील्ड्स बघा याच्यामध्ये दिलं आहे 10 to 15 क्विंटल कॉटन त्या ठिकाणी हेक्टरी निघतं असं यांचं म्हणणं आहे. पण प्रेझेंटली जर फार्मर्सची प्रॅक्टिस जर बघितली आपल्याला तर जो अमृत पॅटर्न आपण म्हणतो, राईट, अमृत पॅटर्ननुसार महाराष्ट्रामध्ये यील्ड जी आहे ही खूप जास्त आहे, जवळपास 25 to 30 क्विंटल ही खूप कॉमन आहे, आणि ते पण पर एकर बेसिसवर. म्हणजे बघा हे तर आपण हेक्टर बेसिसवर सांगतोय, पण एकर बेसिसवर 30 आहे, म्हणजे जवळपास जर का याचं हेक्टर बेसिसवर आपण बघितलं तर ते होतं 75 क्विंटल्स पर हेक्टर इन अमृत पॅटर्न, ओके. तेच म्हणजे इकडे बघितलं ड्रायलँडमध्ये 10 to 15 क्विंटल्स आहे, इरिगेटेडमध्ये 25 to 30 क्विंटल्स आहे पर हेक्टर.
सो जशी जशी टेक्नॉलॉजी आणि प्रॅक्टिसेस डेव्हलप होत चालतात तसं तसं यील्ड जे आहे ते पण पोटेन्शियल वाढत चालतं इन क्रॉप. हे मी सांगितलं तुम्हाला की 1 बेल इज इक्वल टू 170 kg इन कॉटन. कॉटन आणि ज्यूटमध्ये वेगवेगळं असतं. ओके, बेल म्हणजे काय बेसिकली, तर हे जे आहे याला बेल म्हणतात. ओके, तर हे जे एक याचं कॉम्प्रेस करून जो हा बेल तयार केला जातो, एक प्रकारे बेली तयार केली जाते, ही किती केजीची असते, इट इज 170 kgची ही असते इन कॉटन. आणि ज्यूटमध्ये असते ती 180 kgची असते. आता कॉटनमध्ये जर वेगवेगळ्या क्वालिटीचे पॅरामीटर जर आपण बघितले तर साधारणपणे हे 11 पॅरामीटर बघितल्या जातात. कलर कसा आहे फायबरचा, लेंथ ऑफ फायबर कशी आहे, फायबरचा फाईननेस, फायबरचे स्ट्रेंथ, स्पिनिंग काउंट कसा आहे, फायबर मॅच्युरिटी कशी आहे, हायग्रोस्कोपिसिटी कशी आहे त्याच्यातली, नेपीनेस एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, लिंटचा इंडेक्स कसा आहे, सीड इंडेक्स, ऑइल कंटेंट. तर एवढे 11 पॅरामीटर्स कमर्शियल लेवलला त्या ठिकाणी बघितले जातात फॉर डिसाइडिंग द प्राईस ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रॉप. आता आपल्याकडे शक्यतो आपण जो कलर जो आहे फायबरचा, तर तो आपण शक्यतो व्हाईट त्या ठिकाणी कॉटन बघितलेला आहे. पण इजिप्शियन कॉटनमध्ये तुम्ही जर बघितले तर खूप वेगवेगळ्या कलरचे पण आपल्याला कॉटन नॅचरली मिळतात. मग तो पिंक असेल, ग्रीन असेल, ब्लू असेल, बट मेजरली व्हाईट कॉटन जो आहे हा कमर्शियली मोस्टली वापर केला जातो. सो कलर ऑफ द फायबर जो आहे कॉटनचा, इट इज व्हाईट विथ फ्यू एक्सेप्शन्स लाईक द देसी कॉटन विल हॅव रेडिश ऑर येल्लोइश टिंज त्या ठिकाणी असू शकतो. व्हाईट कलर जो कॉटन आहे हा कसा असतो, शायनी आहे, त्याच्यामुळे त्याला सुपिरियर कॉटन म्हणून कन्सिडर केलं जातं. सो कॉटन जो आहे ऑप्टेन फ्रॉम द फर्स्ट पिकिंग विल बी ब्राईट व्हाईट इन कलर, आणि लेटर नंतर जो प्रोड्यूस होतो तो थोडासा डलिश टू येलोइश टिंज कलर त्याला येत असतो. जस्ट अ मिनिट. सो जे फायबर्स असतात दे मे ऑल्सो बी डिस्कलर्ड ऑर स्टेंड असू शकता, ड्यू टू द इन्सेक्टचे डॅमेजमुळे स्टेंड असू शकता, फंगल डिझिजेसमुळे असू शकता, किंवा मेकॅनिकल हार्वेस्टिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तिथे त्या ठिकाणी स्टेनिंग येऊ शकते. राईट. सो कलर ऑफ कॉटन जो आहे बाय द व्हिज्युअल ऑब्झर्वेशन, सो त्याच्यामुळे काय होतं, मार्केटिंगवरती त्याचा परिणाम पडतो. राईट. द प्राईस जी आहे ती त्याच्यावरती व्हॅरी करते डिपेंडिंग अपॉन द कलर ऑफ द क्रॉप फायबर. त्यानंतर लेंथ ऑफ फायबर जर आपण बघितली तर जे मी तुम्हाला 4 सांगितले होते की गॉसेपियम हिरसुटम असेल, ओके, त्यानंतर बार्बाडान्स असेल किंवा आर्बोरियम असेल, तर प्रत्येकाची जी काही स्टेपल लेंथ आहे, फायबर लेंथ आहे, ती कशी आहे, वेगवेगळी असते. राईट. त्याच्यामुळे त्यानुसार त्या ठिकाणी त्याचा जो काही रेट असतो, प्राईस असते, ती पण डिसाईड होते. राईट. सो युजिंग अ डिजिटल फायब्रोग्राफ जर आपण बघितलं, वेअर सम अमाऊंट ऑफ द लाईट इज ट्रान्समिटेड थ्रू द फायबर बियर्ड after combining along the fiber length and calculated on the basis of fiber length, cotton is classified into 6 groups मध्ये बेसिकली याचं क्लासिफिकेशन केलं जातं. तर हे बघा, याच्यामध्ये हे 6 त्यांनी काय केले, वेगवेगळे ग्रुप्स त्या ठिकाणी तयार केले. शॉर्ट स्टेपल जी असते ती 19.5 सेंटीमीटरपेक्षा लेस असेल तर ती आहे शॉर्ट स्टेपल. मीडियम स्टेपल फ्रॉम 20 to 21.5. तर ही जी आहे बेसिकली स्टेपल लेंथ येत असते. आता गॉसिपियम जो आपला बार्बाडन्स आहे तर तो एक्स्ट्रा लॉंग स्टेपलमध्ये येतो. ओके. सो गॉसिपियम बार्बाडन्स जो आहे तो याच्यामध्ये येतो, आणि सुविन जी आहे व्हरायटी त्याच्यामध्ये डेव्हलप केलेली आहे. राईट. फ्रॉम द गॉसिपियम बार्बाडन्स. त्यानंतर होलो लेंथ जर आपण बघितले तर इट इज द ओव्हरऑल लेंथ ऑफ द लिंट विदाउट फायबर टेकन आउट ऑफ द सीड. फायबरचा जर फाईननेस जर का आपण बघितला तर इट डिनोट द डायमीटर ऑफ द फायबर हेअर. राईट. किंवा मग त्याची थिकनेस कशी आहे, जेवढं लेस त्याचं डायमीटर असेल तेवढं जास्त सुपेरियर त्याची क्वालिटी असणार आहे त्या फायबरची. म्हणजे जेवढा तो फायबर एकदम फाईन असेल, म्हणजे एकदम बारीक असेल, पतला असेल आणि त्याची चांगली स्ट्रेंथ असेल, तेवढा त्याची मागणी जास्त. त्याच्यामुळे थिकनेस ऑफ द फायबर कसा पाहिजे, कमी पाहिजे. इट रेंजेस फ्रॉम 15 to 20 मायक्रॉनपर्यंत त्याची रेंज असते. फाईननेस इज मेजर्ड बाय टेकिंग द वेट पर युनिट लेंथ ऑफ द फायबर. राईट. तर सपोज 1 मीटरचा आपण जर फायबर घेतला, राईट, 1 मीटरचा फायबर घेतला आणि याची काय केलं आपण, वेट घेतलं, तर त्याच्यावरती त्यांना काय कळतं की किती याची फाईननेस आहे, ती त्याच्यावरनं ते जज करतात. राईट. त्याच्यानंतर इट इज फायबरची जी फाईननेस आहे इट इज मेजर्ड युजिंग द इन्स्ट्रुमेंट मायक्रोनेअर. ओके. मायक्रोनेअरचा वापर केला जातो फॉर दी फायबर फाईननेस. हे नोट करून घ्या एक्झामला, हे मायक्रोनेअर विचारलं जाऊ शकतं. राईट. बाकीचं काही जास्त डेप्थपर्यंत विचारत नाही. ठीक आहे. हे मायक्रोनेअर जे मायक्रोनेअर इज यूज्ड फॉर ॲज अन इन्स्ट्रुमेंट फॉर
मेजरिंग फायबर फाईननेस इन कॉटन, हे नोट करा. त्यानंतर याच्यामध्ये पण त्या ठिकाणी क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे, राईट. व्हेरी फाईन जो फायबर असतो तो लेस दॅन 3 त्या ठिकाणी कुठे गेलं आहे, 3 मायक्रॉन्सपेक्षा जर लेस असेल, मायक्रॉन आहे आता याचं युनिट, मायक्रॉन, ठीक आहे. लेस दॅन 3 मायक्रॉन असेल तर तो व्हेरी फाईन त्या ठिकाणी फायबर असेल, राईट. त्यानंतर फाईन, ॲव्हरेज, कोर्स, व्हेरी कोर्स. आता ग्रेटर दॅन 6 मायक्रॉन जर असेल तर तो फायबर ऑफकोर्स कसा असेल, जाड असेल, राईट. त्याच्यामुळे तो कसा आहे, तर तो आहे व्हेरी कोर्स फायबर. आता व्हरायटीज पण त्यांनी दिल्या आहे बघा, वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आता वरलक्ष्मी जी फर्स्ट इंटरस्पेसिफिक जी हायब्रिड होती, तर ती कशी आहे, इट गिव्स द फाईन टाईप ऑफ फायबर. फायबरची स्ट्रेंथ जर का आपण बघितली, म्हणजे की तो फायबर तुटला नाही पाहिजे, राईट. तर त्याची जी स्ट्रेंथ आहे तर ती खूप महत्त्वाची आहे. सो इट डज नॉट रेफर टू इंडिव्हिज्युअल फायबर बट टफ फायबर्स, म्हणजे ग्रुप ऑफ फायबर जो आहे, म्हणजे त्याच्यासोबत त्याला यूज केलं जातं आणि त्याची स्ट्रेंथ किती आहे, किती ते वजन त्या ठिकाणी सहन करू शकतं, राईट. ते त्या ठिकाणी इथे चेक केलं जातं. सो द स्ट्रेंथ इज डिटरमाइंड युजिंग स्टिलोमीटर. ओके, हे नोट करून घ्या की जी की फायबरची जी की स्ट्रेंथ आहे ती कशाने मेजर केल्या जाते, युजिंग द स्टिलोमीटर. ओके, हे याचं पुन्हा क्लासिफिकेशन दिलेलं आहे. एवढं डीपपर्यंत एक्झाम्समध्ये जात नाही, फक्त कुठलं त्या ठिकाणी क्वालिटी आहे आणि ती कोणत्या इन्स्ट्रुमेंटने मेजर केले जाते एवढंच बेसिकली विचारलं जातं. तो तर फायबरची जी की स्ट्रेंथ आहे ती कशाने मेजर करतो आपण, तर वी यूज इट ॲज स्टिलोमीटर. स्पिनिंगचा जो काही काउंट आहे, तर जे काही स्पिनेबिलिटी ऑफ द फायबर, इट डिपेंड्स ऑन द लेंथ अँड द थिकनेस ऑफ द फायबर किती आहे त्याच्यावरती स्पिनिंग काउंट डिसाईड केला जातो. त्यामुळे इट इज एक्सप्रेस्ड इन काउंट्स ऑर हँग्स. हे नोट करा की स्पिनिंग काउंट इज मेजर्ड इन हँग्स. ओके, HANKS, हँग्स किंवा काउंटमध्ये त्याला मेजर करतात. आता एक जो काउंट आहे, अ काउंट इज अ नंबर ऑफ हँग्स दॅट अ पाऊंड ऑफ कॉटन गिव्स. 1 पाऊंड कॉटन त्या ठिकाणी घेतला की त्याच्यामधनं किती हँग्स त्या ठिकाणी, हँग म्हणजे एक चक्र किती वेळा फिरतं, त्याचं किती फायबर त्यामधनं एक्स्ट्रॅक्ट केला जातो ते त्याच्यावरती डिसाईड केलं जातं. आता 1 काउंट इज इक्वल टू 840 यार्ड. ओके, 840 यार्ड्स म्हणजे 1 काउंट. सो दस द फायनर जेवढा थ्रेड असेल तेवढं जास्त त्याचं काय असेल, काउंट तेवढं जास्त असेल, राईट. सो इंडियन जे कॉटन आहेत तर त्याचा काउंट किती आहे, 22 काउंटपर्यंत येतो. वाईल द बेस्ट क्वालिटी कॉटन जो असेल तर तो 80 ते 400पर्यंत काउंट देतो, राईट. त्याच्यामुळेच तर आपल्याकडे आता कोणतं कॉटन लावतो आपण, गॉसिपियम हिरसुटम लावतो, राईट. जो की अमेरिकन कॉटन आपल्याकडे आता लावला जातो जास्त करून. देसी कॉटनला आपण रिप्लेस केलेलं आहे. खूप कमी प्रमाणावरती इंडियामध्ये देसी कॉटन आता लावतात, कारण की इंडियन कॉटनची थोडीशी जी स्पिनिंग काउंट असेल किंवा बाकीची फायबर लेंथ असेल ती कशी आहे, कमी आहे, त्याचं वजन पण कमी भरतं, राईट. त्याच्यामुळे गॉसिपियम हिरसुटम जो आहे अमेरिकन कॉटन आता मोस्टली आपण काय करतो, ॲडॅप्ट केलेला आहे. सो फायबरची जर का मॅच्युरिटी आपण बघितली तर when the cavity of the lint is completely filled with the cellulose, extent of the filling indicates its maturity according to the cellulose content of the fibers. आता याचं जर का फायबर्स बघितले तर मॅच्युअर फायबर, हाफ मॅच्युअर फायबर आणि इमॅच्युअर फायबर असे 3 प्रकारचे फायबरची मॅच्युरिटी डिसाईड केल्या जाते. देन वी हॅव द ट्रॅश कंटेंट किती आहे त्यामध्ये. हे बघा, आता हा जो ट्रॅश आहे की जे की लिव्सचा जो काही वाळलेला पोर्शन असेल तो जर का कॉटनमध्ये मिक्स जर का झाला त्याच्यामुळे काय होतं, डिमांड जी आहे तशा कॉटनची काय होते, रिड्यूस होते. त्यामुळे जे काही डेब्रीज असतात ऑफ द ड्राईड लिव्स किंवा ब्रोकन स्टेम्स ते त्याच्यामध्ये येऊ न देणं हे खूप जास्त गरजेचं आहे, राईट. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हायग्रोस्कोपिसिटी. हायग्रोस्कोपिसिटी म्हणजे काय की जो कॉटन आहे तो किती प्रमाणावरती कॉटन म्हणजे जो पाणी किती ॲब्झॉर्ब करू शकतो फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, ह्युमिडिटी किती ॲब्झॉर्ब करतो. सो द ड्राय कॉटन ॲब्झॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, राईट. प्रेझन्स ऑफ मॉइश्चर जे आहे इन द लिंट, इट विल अफेक्ट द कलर, इलास्टिसिटी अँड लश्चर, राईट. अँड द फायबर्स विल हॅव द मॉइश्चर ब्रेक व्हेरी फ्रिक्वेंटली. त्यामुळे फायबर जे असतात विच ॲब्झॉर्ब लेस मॉइश्चर ते काय आहे, त्याला सुपिरियर त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. सो कमी हायग्रोस्कोपिसिटी असणं गरजेचं आहे, राईट. त्यानंतर जे गेनिंग पर्सेंटेज आपण बोलत होतो, राईट, रिकव्हरी ऑफ लिंट जे आहे, तर म्हणजे काय गेनिंग पर्सेंटेजचा काय अर्थ आहे हे नोट करा. रिकव्हरी ऑफ लिंट फ्रॉम द सीड कॉटन इज कॉल्ड ॲज द गेनिंग पर्सेंटेज. म्हणजे आता एकदा आपण जर का एका बोंडामधनं जर का आता कापूस जर का काढला, राईट, हे सपोज बोंड आहे याच्यामधनं हा कापूस काढला, आता याच्यामध्ये सीड पण असतात, त्याच्यावरती फायबर पण असतात, राईट. तर ती सीड त्या ठिकाणी एकदा काढून टाकली आणि फक्त फायबर आपण सेपरेट केलं तर तो किती लिंट त्या ठिकाणी बाहेर निघतो. लिंट म्हणजे ते फायबर किती बाहेर निघतं
आणि कॉटनची ती सीड किती बाहेर निघतं, वेगळं निघतं, तर त्याला आपण गिनिंग पर्सेंटेज त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करतो. तर त्याचा हा इथं फॉर्म्युला दिला आहे बघा, गिनिंग पर्सेंटेज दॅट इज द वेट ऑफ लिंट डिवायडेड बाय द वेट ऑफ सीड कॉटन. ओके, सीड कॉटन म्हणजे काय की असा कॉटन ज्याच्यामध्ये सीड पण आहे, राईट, म्हणजे विदाऊट सेपरेट करता जो की कॉटन आपण एकदा पिकिंग ज्यावेळेस करतो तो जो कॉटन असतो त्याला आपण सीड कॉटन म्हणतो. ओके, तर त्याचं वजन सपोज जर का असेल 100 ग्राम, जर का तुम्ही त्याचं वजन जर घेतलं आणि त्याच्यामधनं आपण सीड जर काढून टाकले, आता सीडचंच वजन सगळ्यात जास्त असतं, राईट, आणि जर का वरती जर का आपण फक्त जे फायबर काढले त्याचं वजन जर घेतलं, समजा 30 ग्राम त्याचं वजन आलं आणि इंटू 100, तर ते किती झालं 30%, मग त्याचं गिनिंग पर्सेंटेज झालं, राईट. आणि 70% काय होतं, सीडचंच वेट होतं. त्याच्यामुळे गिनिंग पर्सेंटेज जेवढं जास्त असेल तेवढं जास्त रेट पण त्या कापसाला जास्त मिळतो, राईट, कारण की फायबर त्याच्यामधनं जास्त एक्स्ट्रॅक्ट होतं. आता बार्बाडन्समध्ये बघा इथं 28 ते 30% दिलं आहे, राईट. त्याच्यानंतर हिरसुटममध्ये 34 to 38% आहे. देसी कॉटनमध्ये जास्त गिनिंग पर्सेंटेज आहे, अप टू 42%, राईट. सो नेपीनेस इज रेफर्स टू द फॉर्मेशन ऑफ स्मॉल नॉट्स, ओके, ऑर द स्पेक्स इन द यार्न मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम द कॉटन. जे की फायबर असेल, राईट, एखादं कॉटन फायबर आहे त्याच्यामध्ये एखादं छोटंसं गाठ जर कुठं अशी तयार झाली, स्मॉल नॉट जर तयार झाली, तर त्याच्यामुळे काय होतं, त्याचं फायबरची क्वालिटी त्या ठिकाणी रिड्यूस होते. त्याच्यामुळे नेपीनेस काय असणं, कमी असणं गरजेचं आहे. नॉट जनरली अकर इन फायबर, कारण की ते फायबर जर क्लीन नसेल, गिनिंग जर का त्याची प्रॉपरली केलेली नसेल, तर नेपीनेस त्या ठिकाणी येतो. सो जेवढं कमी नेपीनेस असेल, म्हणजे जेवढे कमी त्याच्यामध्ये जर तशा गाठी असतील तेवढं जास्त सुपिरियर तो कॉटनचा फायबर मानला जातो. लिंटचा इंडेक्स जर बघितला तर त्याचा हा फॉर्म्युला आहे बघा, लिंट इंडेक्स इज इक्वल टू वेट ऑफ 100 सीड्स इंटू गिनिंग पर्सेंटेज डिवायडेड बाय 100 मायनस गिनिंग पर्सेंटेज. त्यानंतर सीड इंडेक्स एक आहे, तर इट इज द टेस्ट वेट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, नोट करून घ्या लिंट इंडेक्सचा. सीड इंडेक्स जो आहे तर इट इज द टेस्ट वेट विच इज द वेट ऑफ 100 सीड्स. ओके, समजा 100 बिया घेतल्या आणि त्याचं जर का वजन केलं तर ते किती येतं, तर त्याला म्हणतात सीड इंडेक्स. ते किती असतं, आता 4.8 to 11 ग्रामपर्यंत व्हॅरी करतं. जर आपण ऑइल कंटेंट बघितलं तर आपण हे अगोदर बघितलं होतं की ऑइल कंटेंट 15 to 25% पर्यंत व्हॅरी करतं, राईट. व्हरायटीज वाईज त्याचं रेंज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती व्हॅरी करत असते. यील्ड ॲट्रिब्यूट्समध्ये जर आपण बघितलं तर नंबर ऑफ प्लांट्स किती आहे पर युनिट एरिया, नंबर ऑफ बॉल्स फॉर प्लांट, त्यानंतर सीड्स किती आहे एका बॉलमध्ये, बॉलचं वेट किती भरतं आहे, लिंट पर्सेंटेज किती आहे. तर हे असे वेगवेगळे यील्डचे ॲट्रिब्यूट्स त्या ठिकाणी असतात. बीटी कॉटनबद्दल जर आपण बोलायचं झालं तर हेलिकोवर्प आपल्याला माहितीच आहे की मोस्ट डेंजरस पेस्ट होता, राईट, ऑफ द कॉटन. हेलिकोवर्प काय आहे, एक प्रकारची लार्वा आहे, राईट, आळी आहे जी की लिव्स खाते, लिव्स इटिंग त्याचं बेसिकली काम आहे त्या हेलिकोवर्पाचं. तर खूप प्रमाणावरती काय होतं, पेस्टिसाईड्सचा वापर लागायचा आणि त्याच्यामुळे काय होतं, रेझिस्टन्स त्या ठिकाणी त्या पेस्टिसाईडला पण हळूहळू निर्माण व्हायला सुरुवात झालं होतं. तर हा प्रॉब्लेम लक्षात घेऊन आपण काय केलं की एक त्याचा अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी आपण तयार केला. तो काय केला की बीटी नावाचा जो एक आपल्याकडे आहे बॅसिलस थुरिंजिनेसिस, त्याच्यामध्ये जी काही एक इन्सेक्टिसायडल प्रोटीन त्या ठिकाणी त्या बॅक्टेरियामध्ये होती, तर त्याचा वापर करून आपण काय केलं, जीन एडिटिंग करून तो कॉटन क्रॉपमध्ये इनसाईडमध्ये आपण त्याला इन्सर्ट केला आहे, जेणेकरून आता जे की कॉटनचे जे की प्लांट्स त्या ठिकाणी तयार होतात, राईट. तर ते कॉटनमध्येच नॅचरली काय होतं, ते बीटीचं जे की टॉक्सिन आहे, टॉक्सिन जे आहे प्रोटीनचं, ते निर्माण होतं. आणि जसं की एखादी आळी येऊन जर का या प्लांटच्या एखाद्या पार्टला खाल्लं की ऑफकोर्स ते बीटीचं जो काही टॉक्सिसिटी जी आहे तर ती त्या लार्वामध्ये येते आणि त्याच्यामुळे नर्व सिस्टमवर ॲफेक्ट करून ही जी लार्वा आहे ही त्या ठिकाणी मरण पावते. त्यामुळे हिचं काय होतं, भावपूर्ण श्रद्धांजली या लार्वाची आपल्याला करावी लागते. त्यामुळे अशा जेनेटिक जे मॉडिफिकेशन आपण करतो आहे, जीन एडिटिंग करतो आहे, याच्यामुळे आपण पेस्टिसाईड्सचा जो काही गरज आहे, राईट, पेस्टिसाईडची गरज कशी केली आपण, लो केलेली आहे, राईट. त्याच्यामुळे दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द जीन एडिटिंग, राईट. सो सायंटिस्ट फर्स्ट डिस्कवर्ड द हेलिकोवर्पा माइट्स कुड बी इन्फेक्टेड बाय द बॅक्टेरियम इन द लँड कॉल्ड बॅसिलस थुरिंजिनेसिस. कॅटरपिलर काय करते, इट ग्रॅज्युअली डाईज ॲज द बॅक्टेरिया एंटर द कॅटरपिलर्स एसोफॅगस, अ काइंड ऑफ टॉक्सिन प्रोटीन दॅट वे इट प्रोड्युसेस, राईट. आता जे मी तुम्हाला स्टोरी सांगितली ते बेसिकली तेच इथे दिलेलं आहे.
सो ग्रॅज्युअली किती 72 आवर्समध्ये त्या ठिकाणी खाल्ल्या ती जी आळे आहे ती मरून जाते. त्यानंतर याच्यामधलं काही इम्पॉर्टंट जर आपण पॉईंट्स जर नोट करायचे झाले ॲज पर आर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इज कन्सिडर्ड, तर डीप रूटेड क्रॉप आहे. कल्टिवेटेड क्रॉप जो आपला कॉटनचा आहे तर तो कसा आहे, दॅट इज ॲन्युअल. त्यानंतर 2,4-D रेझिस्टंट जर आपण बघितलं 2,4-D रेझिस्टंट कॉटन जीन जो आहे, कॉटन जीन एक आहे, तर त्याचं नाव काय आहे ते पण एक नोट करून घ्या, दॅट इज द TFDA जीन. TFDA जीन जो आहे इट इज 2,4-Dला रेझिस्टंट असा जो कॉटन जीन आहे, राईट. त्याच्यानंतर फिंगर लीफ डिजीज जो आहे इन कॉटनमध्ये, हा कशामुळे होतो, फिंगर लीफ डिजीज इन कॉटन हा कशामुळे होतो, तर दॅट इज कॉज ड्यू टू 2,4-D. 2,4-D काय आहे, एक विडीसाइड आहे, राईट. एक विडीसाइड आहे जे की काय करतं, कशाला किल करतं, की ब्रॉड लिव्ड वीड जे असतात, ब्रॉड लिव्हचे जे की वीड्स असतात त्याला किल करायचं काम करतं, राईट. तर बऱ्याचदा काय होतं, हे विडीसाइड असं आहे 2,4-D की शुगरकेनमध्ये याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. आणि शुगरकेनमध्ये सपोज इथं तुमचं एक शुगरकेनचं शेत आहे, राईट. इकडे शुगरकेन तुम्ही लावला आहे आणि इथे बाजूला जर का सपोज तुमचं काय आहे, कॉटनचं दुसरं फील्ड आहे, राईट. इथे तुमचं कॉटन आहे, तर तुम्ही जर काही शुगरकेनमध्ये 2,4-D जर का स्प्रे केलं इथले वीड्स मारण्यासाठी, तर त्याचं कॉटन इतकं सेन्सिटिव्ह आहे त्या 2,4-Dला की याचं जे की थोडंफार जरी विडीसाइड इकडे ड्रिफ्ट होतं झालं की लगेच हे जे कॉटन जे आहे याच्यामध्ये काय होतं, फिंगरसारखे आपल्या बोटासारखे जे लीव्स जे आहेत ते पातळ पडतात आणि त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारे पुढे त्याला बॉल्स येत नाही, कुठला यील्ड येत नाही. त्याच्यामुळे कॉटन जे आहे इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू 2,4-D आणि याच्यामुळे फार्मर्सचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं, राईट. त्याच्यामुळे 2,4-D जे आहे याचा वापर कॉटनच्या कुठल्याही जवळच्या दुसऱ्या फील्डमध्ये पण करू नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की नियरली 500 मीटर्स 400 to 500 मीटर्सपर्यंत जर तुम्ही इथं केनचं फील्ड आहे आणि 400-500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर जरी दूर तुमचं कॉटनचं फील्ड असेल आणि इकडे जर तुम्ही केनमध्ये जर 2,4-D मारला तर त्याचा इफेक्ट त्या बाहेरच्या कॉटनच्या प्लॉटवरती होऊ शकतो, राईट. त्याच्यामुळे 2,4-Dचा वापर आता मोठ्या प्रमाणावरती रिड्यूस करण्यात येत आहे कुठल्याही क्रॉपमध्ये, कारण की त्याच्यामुळे कॉटन फार्मर्सला मोठा फटका बसतो, राईट. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट आपण नोट करू की वेट ऑफ 1 बेल ऑफ कॉटन, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की 170 kgs आहे. नंतर टॉक्सिक पिगमेंट जे आहे, ओके, टॉक्सिक जे की पिगमेंट आहे कॉटनमध्ये जे प्रेझेंट आहे तर ते कोणतं आहे, कॉटनच्या सीडमध्ये कुठलं टॉक्सिक त्या ठिकाणी पिगमेंट आहे किंवा जो की फिनॉल कंपाऊंड आहे कोणता आहे, तर तो आहे गॉसिपोल. कोणता आहे, दॅट इज द गॉसिपोल, राईट. त्याच्यानंतर कॉटनचं पॉलिनेशन कसं आहे, कॉटनचं पॉलिनेशन टाईप कसं आहे, इट इज अ ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप, राईट. 15 to 20% पर्यंत याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं, बाकीचं सेल्फ पॉलिनेशन त्या ठिकाणी मेजरली होत असतं, राईट. त्याच्यानंतर फर्स्ट स्पिनिंग व्हरायटी जी आहे इजिप्शियन कॉटनची, ओके, इजिप्शियन कॉटन कोणता होता सांगा बरं, व्हॉट वॉज इट्स सायंटिफिक नेम, इजिप्शियन कॉटन कोणता, गॉसिपियम बार्बाडन्स, राईट, बार्बाडन्स. तर याची जी की फर्स्ट व्हरायटी होती, फर्स्ट व्हरायटी इंडियामध्ये कोणती रिलीज झाली, हे पण एक्झामला येऊ शकतं. कोणती फर्स्ट व्हरायटी आहे इंडियामध्ये इजिप्शियन कॉटनची रिलीज झालेली, दॅट इज सुजाता. कोणती व्हरायटी आहे, दॅट इज द सुजाता व्हरायटी, राईट. आणि कॉटन इज हायली सेन्सिटिव्ह टू, हे पण क्वेश्चन फेमस आहे, कॉटन जो आहे इज हायली सेन्सिटिव्ह टू, कोणत्या विडीसाईडला सेन्सिटिव्ह आहे, आत्ताच मी सांगितलं हायली सेन्सिटिव्ह टू विडीसाईड. असं कोणतं विडीसाईड आहे ज्याला सेन्सिटिव्ह आहे, तर ते आहे 2,4-D, राईट. 2,4-D याचा डायरेक्ट दुश्मन आहे, राईट. खूप जवळ 300-400 मीटर जरी दुरून तुम्ही एखाद्या शेतात फवारलं तरीसुद्धा कॉटन जे आहे ते क्रॉप मरायला तयार होऊन जातं, राईट. इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू द 2,4-D. त्यामुळे आता काय आहे, नवीन कॉटनच्या व्हरायटीज डेव्हलप केल्या जात आहेत, राईट. एक आहे राऊंडअप,
राऊंड अप रेडी कॉटन, तर हा जो आहे हा कॉटन कसा आहे, दिस इज रेजिस्टंट टू दिस 2,4-D. 2,4-D त्याच्या आसपास फवारलं तरी ते काय ते कॉटन मरत नाही, असं ते राऊंड अप रेडी कॉटनची नवीन व्हरायटी आता डेव्हलप करत आहे. त्याच्यामुळे जनरली कॉटन जो आहे हा कोणत्या विडीसाईडला सेन्सिटिव्ह आहे, तर ते आहे 2,4-D. त्याच्यानंतर हु इज नोन ॲज द फादर ऑफ हायब्रिड कॉटन, व्हेरी व्हेरी फेमस क्वेश्चन. ओके, एक्झामसाठी हायब्रिड कॉटनचा फादर कोण आहे, फादर ऑफ हायब्रिड कॉटन. स्टार्टिंगलाच नाव सांगितलं मी, ज्यांनी पहिलं हायब्रिड त्या ठिकाणी बनवलं होतं, दॅट इज द डॉक्टर सी टी पटेल. डॉक्टर सी टी पटेल यांनी जगातलं पहिलं कॉटन हायब्रिड तयार केलं. ही इज अ इंडियन सायंटिस्ट, राईट. सो दिस इज व्हेरी अ प्राऊड थिंग फॉर अस की जगातलं जे काही पहिलं कॉटन हायब्रिड आहे ते कोणी तयार केलं, तर इट वॉज डेव्हलप बाय इंडिया अँड द सायंटिस्ट नेम इज डॉक्टर सी टी पटेल. सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. थँक्यू. तुम्हाला काही या ठिकाणी कलर चेंजेस जर कॉटनमधले जर बघायचं असेल तर काही फील्डवरती मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, तो तुम्हाला या चॅनलवरती अवेलेबल आहे, राईट. सो कलर चेंजेस कॉटनमध्ये कसे होतात की पहिले येलो कलरचा फ्लावर असतो, त्यानंतर ते फर्टिलाइज झाल्यावरती कसं अँथोसायनिन पिगमेंट त्याच्यामध्ये सिक्रिशन मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्याच्यामुळे त्याचं जे काही कलर आहे दॅट चेंजेस टू द पिंक कलर, राईट. तर ते त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केले, तुम्ही चॅनलवरती जाऊन त्या ठिकाणी स्क्रॉल करून बघू शकता. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू.